डॉक्टरांनी अचानक एक दिवस सांगितलं की शर्मिष्ठा तू कुठेतरी फिरायला का जात नाही. मला टेक ऑफ आणि लँडिंगचा भयानक फोबिया आहे. पण ते 17 दिवस माझे आउटस्टँडिंग गेले. ही अशी एखादी जागा आहे का जिथे वाटतं की इथे चांगला अनुभव नाही आला, परत जाऊ नये? पण तिथल्या त्या माझ्या जुन्या आठवणी पुसून टाकायच्या होत्या आणि त्या जागेत मला नवीन आठवणी क्रिएट करायच्या होत्या. तेजसने घट्ट मिठी मारली आणि तेजस मला म्हणाला की ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात भारी ट्रिप आहे शमा. पिक्चर बनवा किंवा एखादी मालिकाच इथे बनवावी, असं एखादं डेस्टिनेशन जे तुला इन्स्पायर करतं. युएसचं युनिव्हर्सल स्टुडिओ. वाव, डेफिनेटली. डेफिनेटली. जेव्हा तुम्ही परदेशामध्ये जेव्हा तुम्ही मराठी माणूस भेटतो ना, ओ हो, त्या नोमॅन्स लँडला जाऊन तू शूट केलं, याच्याबद्दल सांग. त्याच्यानंतर मी ब्लॅक फॉरेस्ट केकच खाणं बंद करून टाकलं. अमृतसरला 150 वर्ष जुनं जिलबीवाल्याचं दुकान आहे. तर तुमचं चार्जर ते डेस्टिनेशन असू शकतं. सो तुम्ही तुमचं चार्जर शोधा कुठे आहे आणि तिकडे चार्ज व्हायला निघून जा. नमस्कार. वीणा वर्ल्डच्या अराउंड द वर्ल्ड या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजची आपली जी गेस्ट आहे ती एक अशी अभिनेत्री आहे जिला आपण अनेक TV सिरीजमध्ये आणि सिनेमात सुद्धा पाहिलं आहे आणि आता ती प्रोड्युसर देखील झालेली आहे. सो वेलकम टू अराउंड द वर्ल्ड विथ शर्मिष्ठा राऊत देसाई. शर्मिष्ठा, नमस्कार आणि वेलकम टू वीणा वर्ल्ड अराउंड द वर्ल्ड. थँक्यू सुनीला. खूप खूप थँक्यू. म्हणजे या पॉडकास्टची मीच रादर वाट बघत होते तुमच्यापेक्षा जास्त. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. खूप बरं वाटतं आज तुला इथे बघून, कारण आपल्याला एवढ्या गप्पा मारायच्या. तू बरंच फिरली आहेस आणि तुझ्यातला हा जो ट्रॅव्हलर आहे, एक ॲडव्हेंचर जंकी तू आहेस हे मला माहिती आहे. सो तो सगळा जो टुरिस्ट तुझा जो प्रवास आहे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचाच आहे. ओके, सो जगप्रवासाला आपण जातो, वीणा वर्ल्ड देखील अनेक प्रवास करतो, सगळं करतो. पण तुझा देखील एक स्वतःचा प्रवास देखील खास राहिलेला आहे आणि आम्ही म्हणतो की ट्रॅव्हल इज द बेस्ट एज्युकेटर. आपण प्रवास केला की बरंचसं शिकतो, बरंचसं पाहतो आणि कधी कधी काही अशा गोष्टी होतात ज्याच्यात प्रवासाने आपल्यात देखील बदल होतो. एक लाईफ चेंजिंग मोमेंट म्हणा किंवा एक काहीतरी बदल घडून जातो. सो आपण तिथूनच सुरुवात करूया की असा कुठला प्रवास झाला का की ज्याच्यात तुला असं वाटलं वाव, दिस इज इट आणि ह्यानी आयुष्य बदलतंय? नक्कीच. खरं म्हणजे आणि आत्ता हे सांगायला मला फार आवडेल. मी एरवी बाहेर माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये किंवा गप्पांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हाही मी हे कायम सांगत असते की माझी एक टूर अशी होती की जी माझी लाईफ चेंजर म्हणून आपण तिला म्हणू शकतो. आणि सुदैवाने मी असं म्हणेन माझ्यासाठी की ती वीणा वर्ल्डची होती. अरे वा. तर मी असं म्हणेन की मला आठवते 2017 वगैरे होतं आणि दॅट टाइम माझ्या आयुष्यातला बेकार पिरियड, बॅड फेज इन माय लाईफ. मी डिप्रेशनमध्ये होते. माझ्या गोळ्या चालू होत्या, मी मेडिकेशनवर होते, काउन्सिलिंग पार्ट होता. हे सगळं करत असताना डॉक्टरांनी अचानक एक दिवस सांगितलं की शर्मिष्ठा तू कुठेतरी फिरायला का जात नाही. सो प्लीज एकदा जरा जाऊन ये, कुठेही जा, अगदी लोणावळा पण चालेल, पण जाऊन ये कुठेतरी. तर मी म्हणाले की सर बरं, म्हटलं बघते कुठे आणि काय. आणि तेवढ्यात आमच्याकडे असं झालं होतं की माझी सख्खी बहीण, तिची खास मैत्रीण, अगदी बेस्ट फ्रेंड, ही शिकागोमध्ये राहत होती आणि ती तिचा नवरा हे लोक शिकागोला जाणार होते, US फिरायला जाणार होते. आणि आई बाबा मला म्हणाले की मग आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊ. मग असं ठरलं की जाऊ दे, दोघंही वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर जाण्यापेक्षा तू आधी जा आणि आम्ही तिघं, आई वडील मी, मागाहून जॉईन होतो तुम्हाला USला. तर ओके, आता प्रश्न आला जायचं कसं. तर कसच्या याच्यासाठी मी पूर्णपणे विरोधात होते की मला कोणत्या तरी ट्रॅव्हल कंपनी बरोबर जायचंय, कोणत्याच, म्हणजे नॉट ओनली वीणा वर्ल्ड, कोणतंही. कारण तिथे खूप लोक असतात. त्या फेज मध्ये मी असताना ते प्रश्न, म्हणजे मी नॉर्मल पण कुठेतरी गेले तर लोक प्रश्नांचा भडीमारा करतात आणि ते त्यांचं कुतूहल असतं ऑफकोर्स. म्हणजे जर
मीही आपण आता म्हणजे इंटरव्ह्यू चालू करायच्या आधी मी तुला भेटले किंवा वीणा मॅमना भेटले. सो माझंही खूप कुतूहल होतं. तर तेव्हा मी प्रेक्षक झाले होते आणि तुम्ही प्रोड्युसर्स आणि मेकर्स होतात. सो वाईस वर्सा होतं. सो आय रिस्पेक्ट की त्यांचे प्रश्न असतात ते. पण कधी कधी काही प्रश्न ना काही लोकांचे खूप भोचक असतात जे फार गरजेचे नसतात. आणि मला असं झालेलं की मी शांतता शोधायला जाते तर मी कुठे आता हे कोणाबरोबर जाऊ. मग आमचं असं ठरलं की कस्टमाइज करूया का. बट आई बाबा ऍब्सोल्युटली विरोधात आहेत कस्टमाइजच्या. कारण त्यांना ग्रुप लागतात, त्यांना गप्पा बिप्पा मारायच्या असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो ग्रुप टूरचा की तुमच्याबरोबर टूर मॅनेजर असतो, कोणीतरी तुमची जबाबदारी घेतलेली असते जेव्हा तुम्ही तुमचा देश सोडून बाहेर जाता किंवा तुमचं शहर सोडून देशातच बाहेर जाता. सो ती जबाबदारी घेणं फार मोठी गोष्ट असते आणि ती जबाबदारी टूर कंपनीज घेतं. मग असं ठरलं की ओके मग जाऊया. मग जाऊया म्हटल्यावर मग कंपनी कोणती. मग ठरलं की वीणा वर्ल्ड. ओके मग तेही ठरलं. मग बुकिंग वगैरे सगळं झालं आणि 17 दिवस जवळजवळ एक 40 लोक आणि तो टूर मॅनेजर ह्याच्याबरोबर जे घालवायचे. बट ते 17 दिवस माझे आउटस्टँडिंग गेले. आणि तिकडच्या माणसांनी सुद्धा जी आपुलकी दाखवली की ज्याच्यामुळे माझी टूर ग्रुप टूर ही भीतीच निघून गेली. त्या ठिकाणी जी झालेली मैत्री होती त्याचं आता रिलेशन मध्ये रूपांतर झालंय. त्या टूरमध्ये भेटलेली काही लोक होती ज्यांचा आमचा कोअर ग्रुप झालाय. सो तो कोअर ग्रुप सुद्धा आम्ही आता अजूनही भेटतात. ग्रुप टूरमुळे हा जो काही फायदा झाला तो आउटस्टँडिंग होता आणि ती माझ्यासाठी लाईफ चेंजिंग ठरली. तिथे बरेचसे डिसिजन घेतले गेले माझेच की आता मला काय करायचंय. जशी मी आले इमिजिएट मला बिग बॉस नावाचा रियालिटी शो मिळाला करायला, ज्याच्यात मी सीझन 1 ला फायनलिस्ट होते. टॉप 5 मध्ये होते मी, सॉरी टॉप 6 मध्ये होते मी. सो असा सगळा तो प्रवास चालू झाला. तर मी असं नक्कीच म्हणेन की थँक्स टू वीणा वर्ल्ड की तिथे भेटलेले सगळे लोक म्हणजे फक्त टूर मॅनेजर अमोल भेटला का मला तर आलेले इतर मंडळी पण. आणि सुरुवातीपासून सुद्धा जिथे मला वाटतं तुमचं रामारुती रोडवरचं ठाण्यातलं हे ऑफिस आहे. सो तिकडे मी पहिल्यांदा गेले होते. तिथे माझी टूर रजिस्टर झाली. मग तिथे विजासाठीचे पासपोर्ट सगळे डॉक्युमेंट सिग्नेचर्स हे ते. सो त्या ऑफिसमधली लोक येऊन माझ्याशी भेटत होती, बोलत होती. प्रत्येकाला कदाचित माहितीही असेल माझ्या आयुष्यात काय घडतंय, पण ते चेहऱ्यावर न दाखवता मी पुढे गेल्यानंतर मागे कोणी गॉसिप न करता की अरे ते. सो हा एक ना डिसेन्सी आहे. आणि मला असं वाटतं की ती डिसेन्सी आणि ती एक शिस्त तुमच्या मेन ओनरमुळे, तुमच्या मेन माणसामुळे येते. आय थिंक मला वाटतं की वीणाताई सर तुम्ही सगळे ती आहे तर ती झिरपते. म्हणजे आज मी प्रोड्युसर आहे तर ती मला माहिती आहे की माझ्याकडे मी हे वागणार आहे तर माझ्या टीमने असं वागून मला चालणार नाहीये. त्यांनी तसंच राहायला पाहिजे. सो तिथे अंदाज येतो की भाई बेटा ऐसा आहे तो बाप कैसा. फारच छान. नाही म्हणजे तुला हे ऐकून बरं वाटेल की तू जे केलंस म्हणजे एका अर्थाने ट्रॅव्हल हे काय म्हणू ट्रीटमेंट होती असं म्हणायला हरकत नाही. आणि आता स्वीडनमध्ये डॉक्टर्स ऍक्च्युली प्रिस्क्राईब करू शकतात की तुम्ही हॉलिडे घ्या. सो वन फॉर्म ऑफ म्हणजे एक औषध द्यायच्या ऐवजी इतक्या दिवसाचा हॉलिडे तुम्ही लेकला जा, तुम्ही माउंटनला जा असं डॉक्टर्स ऑफिशियली प्रिस्क्राईब करू शकतात की हॉलिडे घ्या. आणि मला वाटतं ते कसं लाईफ चेंजिंग होतं हे आज तुझ्याकडे पाहिल्यावर दिसतच आहे. कारण तेव्हापासून जी भरारी घेतली आहेस ती आजपर्यंत दिसतच आहे. टचवूड. हो खूप छान. पण मला सांग त्याच्यानंतर परत कधी ग्रुप टूरवर गेलीस की असा काही चान्स नाही नाही. झाला? असा चान्स नाही मिळाला. कारण मी काय म्हणते की स्वामींच्या कृपेने काय म्हणतात त्या तेजस आयुष्यात आला, काम पुन्हा चालू झालं. तर मी कायम माझ्या आयुष्यामध्ये हे या एका गाण्याला फार महत्व आहे की रुकी रुकी थी जिंदगी झट से चल पडी, हुई खुशी से दोस्ती मजा लेले हर घडी. सो त्यामुळे ती जी ट्रेन आता माझी त्या स्टेशनवरून निघालीये ती व्यवस्थित एका छान स्पीडवर आहे. आणि त्यामुळे आता मला वेळ मिळत नाहीये, पण मला हा वेळ काढायचा आहे. आणि मला डेफिनेटली त्या ग्रुप टूरला परत जायला आवडेल. कारण मुळात मला माणसं आवडतात, मुळात मला त्यांच्यात रमायला आवडतं. कारण मी ऍक्टर असल्यामुळे मला जितक्या व्यक्ती तेवढ्या त्यांच्या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे
Characters ही मिळतील ना? कॅरेक्टर्स मिळतात मला. हा. तर त्यात माझ्यासाठी ऍक्टर म्हणून 2 गोष्टी मी असं कायम म्हणते की एकतर तुमचं वाचन तगडं पाहिजे किंवा हम्म. तुमचं विजन स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं हम्म. चारी बाजूला लक्ष पाहिजे, कोणाची काय लकब आहे, काय करू शकतो, अशा पद्धतीने. सो अनफॉर्च्युनेटली माझं वाचन काही ग्रेट नाहीये, बट जर मी तुझ्या बरोबर जरी सलग 5 दिवस राहिले तर मी तुझ्यासारखं त्याच्यातली काहीतरी एक लकब घेऊन मी हे करू शकतो. खूपच छान, खूपच छान. तू ऍडव्हेंचर केलेलं आहेस हे मला Yes, माहिती, म्हणजे yes. ऍडव्हेंचर आवडतं हे सुद्धा मला माहिती आहे. आणि एक जी प्रत्येकाच्या मनात इच्छा असते की आपण हे करावं ते करावं, पण ते सगळ्यांना जमतही नाही किंवा कधीतरी थोडी भीती वाटते. पण आपल्या सगळ्यांचंच आवडतं ठिकाण स्वित्झर्लंड, इथे चक्क तू स्काय डायव्हिंग केलं होतंस, त्याच्याबद्दल सांग मला. येस 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 स्काय डायव्हिंग करायचं ठरलं आणि माझा भाऊ स्वित्झर्लंडला राहतो. नाही आता तो परत आला इकडे, पण तो तिथे राहायचा आधी. ओके. आणि त्याच्याकडे गेले होते आणि तेव्हा मग आमचं असं ठरलं की मी म्हटलं की मी स्काय डायव्हिंग करून येते. आणि मग एक इंटरलाकेनला तिकडे एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, तर मग तिकडून गाडी पिकअप करायला येते तुम्हाला, त्या स्काय डायव्हिंगच्या डेस्टिनेशनला घेऊन जाते. तिथे गेले, सगळं केलं आणि ना तिकडे एक फॉर्म आला. ज्या फॉर्म आता तो इतका नॉर्मल आहे फॉर्म, म्हणजे ते कुठेही तुम्ही गेलात तरी की हा बाबा ह्याच्यात रिस्क आहे, त्याच्यावर तू सही करा वगैरे वगैरे. आणि मग त्यावेळेला मला असं झालं की बाप रे, म्हणजे एक तर मी वेगळ्याच ट्रॉमामध्ये होते, फारच इमोशन्सचे रोलर कोस्टर मध्ये होते. त्यामुळे मला ते सही करताना मला असं वाटलं की खरंच काही झालं तर, आणि खरंच काही झालं तर मग माझं असं झालं जाऊ दे ना, आता तरी काय बरं चाललंय, करूया सही, करून बघूया, जाऊ दे, असं करून सही केली. आणि देन मी गेले. तर जेव्हा मला टेक ऑफ आणि लँडिंगचा भयानक फोबिया आहे. म्हणजे मी जोर जोरात पकडून स्वामी समर्थ करायला लागते, आजूबाजूचे बघायला लागतात, काही लोक व्हिडिओज घेतात, बऱ्याच लोकांकडे माझे व्हिडिओज पण आहेत. हा एक वेगळाच किस्सा आहे, तो नंतर सांगते. पण तर माझं असं झालं, तर बसलोय तर खरं तर जसं टेक ऑफ झालं ते, तर टेक ऑफ झाल्यावर माझा परत फोबिया चालू झाला. तर तो वो जो अंग्रेज था, तर त्याने माझ्याकडे बघून होतं की व्हॉट हॅपन्ड, जायचंय ना, नक्की ना म्हटलं हो शुअर. आणि मग झालं प्लेन आणि मी नॉर्मलला आले. पण जेव्हा ते शटर उघडलं गेलं ना त्यावेळेला मी जेव्हा तिथे बसले आणि माझं असं झालं, बरं ती उडी तुम्हाला स्वतःला मारायची, एरवी तुमच्या मागे तो माणूस आहे. तेव्हा मला असं झालं की डू ऑर डाय सिच्युएशन. म्हटलं मरू दे क्षमा, मार उडी, आता नाही केलं तर कधी नाही करू शकणार, आपण करूया हे सगळं. असं करून मी उडी मारली. आणि तेव्हा मला पहिल्यांदा काय कळलं असेल, डोक्यात आलं असेल, तर 2 गोष्टी पहिल्या आल्या की सायन्समध्ये आपण जे म्हणायचो, किंवा मी मराठी मीडियम मध्ये होते, त्यामुळे गुरुत्वाकर्षण या शब्दाचा अर्थ ग्रॅव्हिटी, पृथ्वी काय खेचून घेते तुम्हाला, काय स्पीडला खाली खेचून घेते, तर ती माझ्या पहिले डोक्यात आली. आणि दुसरं, मला जेव्हा मी थोडी स्टेबल झाले त्या पोझिशनला, तेव्हा मला लक्षात आलं की यार पक्षी काय फील करत असतील, काय मजा असेल ही, काय कमाल आहे. म्हटलं आता ह्याच्यानंतर मेलो तरी चालेल, पण हे कमाल आहे. तर आणि खाली काय दिसतंय, काही दिसतच नव्हतं, म्हणजे फक्त ढग. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ते पॅराशूट ओढलं, तेव्हा मग कुठेतरी ते जमिनीचे आपले ते चौकोन तुकडे बिकडे ते दिसायला लागले. बरं, ते स्विस, त्यात मी इतक्या वर होते की तिथे युंगफ्राऊ पण दिसे मला. म्हटलं बाप, त्यामुळे मी ते सगळं बघितलं. आणि देन मी हळूहळू लँड केलं. लँड केल्यानंतर तो माझ्याकडनं व्हिडिओ पण डिलीट झालाय, आणि त्या माणसाने ते वॉच लावून त्याचे ते व्हिडिओ शूट करतात तुमचा. तर तो व्हिडिओ होता आणि मी खाली येऊन म्हटलं मला काहीच बसलं नाही, मी जोरात ओरडायला लागले होते की येस आय हॅव डन इट. आणि हर एक पद्धतीने ओरडायला लागलेले, लोक बघायला लागलेले तिकडचे की हे काय झालेलं आहे. तो माझा समोरचा जो
ट्रेनर जो होता तो माझा ओळखीचा ना पाळखीचा. त्याला जाऊन मी घट्ट मिठी मारली, मी रडले, मी सगळं केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी फुल्ली एन्जॉय म्हणजे माझं असं म्हणणं आहे, प्लीज माझा जर हा इंटरव्ह्यू कोणी बघितला तर प्लीज एकदा स्काय डायव्हिंग मस्ट आहे यार, मस्ट आहे. तर ते केल्यानंतर मी जेव्हा घरी म्हणजे ह्याच्यात यायला निघाले हॉटेलच्या रूममध्ये, दॅट टाइम मला ना कमालीची शांतता मिळाली ते केल्यानंतर. आणि मला हे लक्षात आलं की भाई 13-14 हजार फीटवरनं उडी मारणं हे काही हर एक के बस की बात नाहीये. आपण हे करू शकतो तर आपण लाईफमध्ये काहीही करू शकतोय. एव्हरी ट्रॅव्हल इज लाईफ चेंजिंग फॉर यू, म्हणजे तसं म्हणायलाही काही हरकत नाही की दरवेळी तू प्रवास केला आणि काहीतरी वेगळं, काहीतरी छान आणि सुंदर अनुभव. आणि मला नक्कीच पटतं की प्रत्येकाने जमलं ते एकदा तरी स्काय डायव्हिंग करावं. त्याच्यानंतर डीप सी डायव्हिंग करावं, जे मी केलेलं आहे. म्हणजे एकदा आकाशात, नेक्स्ट एकदा डायरेक्ट खाली. मध्ये मी डीप सी डायव्हिंग कुठे केलं? डीप सी डायव्हिंग थायलंडला केलं होतं मी. माझी फर्स्ट थायलंडची टूर होती 2008 का 2009 साली. आणि तेव्हा डान्सचा शोज होते. सो तो भरतनाट्यम पण मी भरतनाट्यम शिकलेले डान्सर. सो एक आमचा डान्सचा ग्रुप होता. एक जणांनी म्हणजे गुजराती एक बाई होत्या, मला आठवत नाही, नाशिक मधल्या होत्या. आणि त्यांनी ते सगळं अरेंज केलं होतं. आणि आम्ही जवळजवळ एक 10-12 लोक वगैरे होतो. आणि तिकडे गेल्यानंतर हळूहळू मी जसं म्हटलं की तसं माझ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मी थोडं चेंज करते सांगण्यासाठी की अरे वा शर्मिष्ठा आली, आमची मैत्रीण आली, असं कोणीही म्हणत नाही. शर्मिष्ठा आला, आमचा मित्र आला, असंच असतं. कारण मी इतकी आउटस्पोकन, मला ते मुलींच्या ना आई गो ही अशीच बोलली, ती तसंच बोलली, मला हे अजिबात आवडत नाही. मी जितकी मुलांमध्ये जास्त रमते तो त्या तशाही गोष्टी, माइंडसेट आणि त्या असं सगळ्या गोष्टी आहेत. सो त्यामुळे तिकडे काय घडलं थायलंडला, आता थायलंड काय आहे हे तर सगळ्यांनाच माहिती. बॅचलर्स जातात तिकडे मजा मस्ती सगळं करायला. बट माझं सुद्धा मला तिला नाही लेन बघायची आहे, ते काय ते पोल डान्स आणि हे सगळं काय करतात ते बघायचंय आम्हाला. तर सगळ्या ज्या मुली होत्या ना, आम्ही तर झोपलो वगैरे, मी आणि सगळ्या पुरुषांची जे मुलं वगैरे होते त्यांची तयारी झाली जायची. म्हणजे कुठे चालले तुम्ही? तर म्हणे आम्ही चाललो त्या लेन, आय एम व्हेरी बॅड इन नेम्स. ती स्ट्रीट आहे तिकडे आणि एक समुद्र आहे तिकडे एंडला आणि ती मध्ये एक स्ट्रीट आहे. तर आम्ही तिकडे चाललो. म्हटलं मला पण यायचे. असं करून हे सगळे मुलं, मी एक मुलगी. आणि तेव्हा ना ते हँडीकॅम होते, छोट्या कॅसेट्स असायच्या आणि ते कॅम्प साईडला होते ते. आणि मग माझं असं झालं की करू का नको. मग मी ते करत गेले शूट. मग त्याच्यानंतर दॅट टाइम तेव्हा मी नॉनव्हेज खायचे. सो तिकडे ना ते आपले की ते जसे इथे चना जोरगरम आणि चिरीमिरी याच्यासारखे खायला मिळतात, तसे तिथे ते बेडूक, वर्म्स आणि त्या सगळ्या होत्या. मी म्हटलं हे सगळं मिक्स करा आणि द्या मला खायला. आणि ते पण मी तिकडे लागलं, ते घेतलं आणि टाकलं तोंडात. खाल्ल्यावर बघूया काय होतंय ते. म्हटलं झाली तर उलटी होईल, मरू ते करू इकडे कुठेतरी. पण मला असं होतं की मला ते सगळं ट्राय करून घ्यायचं होतं, मला बघायचं होतं, खायचं होतं वगैरे, की ते काय कसं आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. सो ते तेव्हा एकदा मी ट्राय केलं आणि तेव्हा डीप सी डायव्हिंग तिथे मी केलं. सो ते पूर्ण ते सिलेंडर आणि ते हे सगळं करून. सो तिकडे 2 प्रकार होते. एक ते काचेचं हंडी टाईप्स हे करून खाली जायचं होतं, मास्क घालून होतं. आणि एक डीप सी डायव्हिंग होतं. सो ते काचेचं जे वालं होतं ते तिकडे मग ते पावाचा तुकडा वगैरे देतात तुम्हाला आणि सगळे मासे. ऐक इतके मासे, म्हणजे माझं असं झालं की बापरे. आणि ते सगळे तुम्हाला आदळून जात आहेत खाली. तो जो प्रेशर आहे जे जाणवतं खालचं. सो ना हे 2 वेगळी विश्व होती माझ्यासाठी की बापरे हे विश्व कुठलं आणि ते जग एक वेगळंच आहे तिकडचं. पण आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स. दोन्ही अनुभव सुंदर आहेत, म्हणजे एक वरची आणि खालची, म्हणजे बिलो द ओशन आणि अबाव द सी, अशी दोन्ही हाईट तू हे केले असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि दोन्ही तुला तेवढेच आवडले. थायलंडमध्ये इव्हन मी जरा हे पण केलं, काय म्हणतात त्याला, जरा ही आता थोडीशी वेगळीच मस्ती आहे माझी. बट थायलंडमध्ये जिथे ते सगळे पोल आणि हे सगळे डान्स वगैरे त्यांचे चालू होते, तर तिकडचे माझी मैत्री झाली
जेव्हा पहिल्यांदा गेले होते तेव्हाच. हं. आणि माझं असं झालं की मला पण यायचंय तिकडे. तर ते सगळे म्हणतात ते मुलं, जाऊ नको, लोक वेगळं समजतील, जाऊ नको. मी म्हणलं, मला जायचंय. असं करून मी हात धरून त्या पोलवर चढले. मी प्रॉपर त्यावेळेला मला वाटतं मी रात्री निघाले होते, तर प्रॉपर सलवार, कुर्ता, ओढणी बांधली आणि त्या पोलवर फुल डान्स वगैरे फोटो बघायला आम्हाला नक्कीच आवडेल, पण काहीच नसेल. आणि ते सगळं करून मी खाली उतरून, मी म्हटलं ना की एका ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जी जीवाची एन्जॉय. येस, सो ती मुंबई, जीवाची मुंबई म्हणतो ते जीवाचं थायलंड थायलंड करून मी आले. शर्मिष्ठा, एक असं असतं ना, म्हणजे आता तू बोलतेस तेव्हा जाणवते मला की जिथे जाते तिथे ते पूर्णपणे अगदी सोकिन करून आनंद घेऊन मजा करायची ही तुझी पद्धत आहे आणि ती खूप छान आहे, कारण त्यातूनच ही या सगळ्या आठवणी आज येत आहेत आणि आपण Exactly. बोलतोय. पण काही अशी ठिकाणं असतात म्हणजे डोळे बंद केले तरी वाटतं आत्ता मला जर ट्रान्सपोर्ट करता आलं स्वतः तर मी परत तिथे जाईन, किंवा एक परत आपण एखाद्या ठिकाणी जाऊ शकतो. असे आपले काही फेवरेट डेस्टिनेशन असतात. Yes. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं एक कम्फर्ट फूड आपण म्हणतो, खूप प्रवास करून आलो की घरी एक कम्फर्ट, तसं एक कम्फर्ट डेस्टिनेशन असतं आपलं की हे इथे जावं. ते काय आहे तुझं? स्विस मधलं म्युरेन नावाची जागा आहे. ओके. सो तर सगळ्यात असं पहिल्यांदा घडलेलं की मी स्विसला गेले आणि माझा भाऊ शैलेश त्याने मला सांगितलं की म्युरेनला एक जागा आहे, चल आपण तिकडे जाऊया. मग आम्ही गेलो आणि तिकडे गेल्यानंतर एक ना असं गाव आहे आणि बेंचच्या समोर असं ते पूर्ण रेलिंग म्हणजे ते लावलं होतं आणि ते गाव आहे. आणि ते गाव 5:30-6 वाजता सुद्धा आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा माझं असं झालं होतं की अरे इथे राहतंय की नाही कोण, काय गेले कुठे लोक, असं ओसाड वाटत होतं. पण त्यात पण ना एक खूप छान वाटत होतं. आणि ते बरोबर तिकडे एक बेंच होता, त्या बेंचवर मी बसले, समोर पूर्ण डोंगर, त्याच्यावर अर्धवट बर्फ पडला होता, सूर्य मावळत होता, त्यामुळे त्याच्यावरचे सगळे किरण त्याच्यावर थोडेसे पडले होते, तो ना बर्फ सोनेरी दिसायला लागला, ऑरेंजेस सगळं झालं होतं. ओ शिट, मी इतकं डिटेल हे सांगू शकते की मी तिथे बसले आणि मी ते समोर बघून ना आय वॉज की मी आत्ताही तू तिथे बसली असं मला वाटायला लागलंय. ती शांतता ना सुनीला नाही मिळत कुठे, आणि ते नेचर आहे. पण आजही मला जर सांगितलं ना कोणी, आय एम सो सॉरी, आजही जर कोणी मला सांगितलं की तिथे जा, तर ती शांतता मला तशीच मिळते. आणि मी तेजसला पण तिकडे घेऊन गेले. हट्टाने आमची अॅनिव्हर्सरी होती. येस आमची अॅनिव्हर्सरी होती आणि तिकडे आम्ही गेलो. आणि मग मी परत म्हणजे माझ्या भावाचकडे गेलो होतो, तर तेव्हा मी त्याला म्हणले दिवाळी होती, त्याला म्हटलं ऐक ना, तू मला त्या जागी घेऊन गेला होतास त्या बेंचवर, मी तेव्हा मी एकटी बसले होते, सो आता मला त्याच्यावर बसायचं. सो ओ माय गॉड. सो अजूनही मी केव्हाही तिकडे गेले तर डेफिनेटली मी आता रुंजीला घेऊन परत जायचं. अरे नाईस आयडिया यार. ऑल 3 ऑफ यू विल बी देअर टुगेदर. अरे मला आयडिया, एक सेल्फी काढून आम्हाला पाठव तिथे पोहोचलीस की. नक्की आय वुड लव्ह टू की मी विना वर्ल्ड कडनं त्याची व्यवस्था करू, मी कस्टमाइज करेन ट्रिप, हो जो है वो चलो. पण आता तू हे सांगत होती की इथे कोणीच नव्हतं असं झालं, पण असं दरवेळ होतं असं नाही. आता बरेच वेळा तू जाते तेव्हा अनेक लोक असतात, त्यात बरेच भारतीय देखील असतात, त्यातून हे तुला ओळखणारे तर नक्कीच कुठे ना कुठे दिसतील. त्याचे काय अनुभव आहेत? त्याचे ना खूप वेगवेगळे, म्हणजे हे आता गोव्यात तर गोवा असू दे, परत म्हणजे हेच स्विस असू दे, कुठेही येतातच, ओळखतात. पण माझं ना असं असतं की यार चलो ना जाते हैं, म्हणजे सगळेजण गेलेलो आहोत, एक चिल्ड बिअर एक घेऊया किंवा ते घेऊन आपण फिरूया, मजा करूया वगैरे, असं हॉलिडेवर असताना सगळं चालतं. एक्झॅक्टली. तर जसं त्यामुळे मला असं खूप झालं होतं की मी यालाच मला वाटतं लुसन ते लाकडी ब्रिज आहे आणि ते छप्पर आहे. मी म्हटलं आय एम व्हेरी बॅड इन नेम्स. तर तिथे होते आणि तिकडे ते सगळं झाल्यानंतर माझं असं झालेलं होतं की आता आराम फुटपाथवर भाई एक बिअर जे इथे करता येत नाही ते बाहेर जाऊन तिकडे करूया आपण.
सो असं सगळं झालं, फॅमिली वगैरे हा. त्याच्यामध्ये होतो. आणि माझं असं झालं की तिकडे मी उघडलं, म्हटलं आता इथे कोण आपल्याला ओळखते, सगळे तो गोरे इथे कोण नाही ओळखत आपल्याला. आणि मी मस्त प्यायला सुरुवात केली, चालायला लागली, आणि तिकडून एक येल्लो झेंडा वर आला आणि तो म्हटलं इथे पण आले. असं झालं माझं 2 मिनिटं. मी म्हटलं, आणि तिथून लोक बाहेर आली. बाहेर आल्यानंतर त्यांचं असं झालं की ते एक तर ते एक वेगळंच आपुलकी असते आणि की ते परदेशात जेव्हा तुम्ही भेटणं परदेशामध्ये जेव्हा तुम्ही अजून मराठी जास्त, माणूस भेटतो ना, बरोबर. ओ हो, मजा येते, मजा येते ती. तर आणि तिकडे बाकीच्या काय बोलतायत ते कळत नसतं, आणि तिथे आपण फुल मराठीमध्ये आपलं बडबड करत असतो, आणि शेजारच्याला काही कळत नसतो. तर तो जो कळत नसल्याचा जो त्यांना कळत नाहीये ना, हा जो फील आहे, ती मजा येते. तर तिकडे तो पिवळा झेंडा आला. आता तिथून लोक बाहेर आले, "ए शर्मिष्ठा, ही तू शर्मिष्ठा ना?" मी म्हटलं हो. हातात बियर, ठेवू कुठे, मागे ठेवू कुठे. बरं इतकं क्लीन आहे ते, म्हणजे लुसन असं क्लीन आहे, कुठे ठेवताही येत नाही, की कोणा गर्दी नाही की कोणाच्या मागे जाऊन लपू, तेही नाही. जगाच्या ऑफकोर्स कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही सगळेच पोचलेत आहात. सो ऑफकोर्स, आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक ते कानेकोपरे बघू शकतात. बरोबर बरोबर. पण तू आता जसं म्हणाली, आता इथे तू हॉलिडेवर असशील किंवा काय रिलॅक्स करत होतीस, सगळं आहे, पण प्रवास म्हणजे कामासाठी पण अनेकदा ट्रॅव्हल करावं लागतं आणि करतेच खूप ठिकाणी. सो अशी कुठली ठिकाण होती जी तुला आठवतात की आपण इथे कामासाठी गेलो आणि मजा केली आपण, म्हणजे भारताच्या बाहेर कुठेही? येस, डेफिनेटली. मी थायलंड चा हे करेन. आम्ही मला वाटतं हे कोणतं आपली तुला शिकवेन चांगलाच धडा नावाची मालिका होती आमची, आणि तिकडे आमचं असं ठरलं की तिकडे म्हणजे डेस्टिनेशन आम्ही ठरवत होतो, कारण त्या कपलचं हनीमून प्लॅन करायचं होतं, आणि असं होतं. तर आमचं असं झालं की कुठे जाऊया शूट करायला, आणि काय. मग काय असतं, जेव्हा शूट करायला जातो त्यावेळेला बजेट हा एक मोठा क्रायटेरिया असतो. सो लंडन, युरोप ह्या खूप महागडे देश आहेत, करन्सी महाग असल्यामुळे तिकडे. कम्पेअर टू थायलंड बघायला गेलो तर ते थोडं स्वस्तच पडतं त्याच्यामध्ये. मग आमचं जवळ आहे, आणि जवळ आहे, रिचेबल आहे, सगळंच आहे, आणि प्लस बघायला गेलं तर तिकडेही सौंदर्य आहे, खूप आहे. सो सगळे ते फिफी आयलंड आणि हे सगळे बरंच काय काय आहे तिकडे. आणि मग आमचं असं ठरलं की चल लेट्स गो टू थायलंड. मग थायलंडला गेलो, तिकडे शूट केलं. फिफी आयलंड जवळच होतात ना, फुकेत वगैरे. ऍक्च्युअली आम्हाला काय होतं की कहो ना प्यारे नावाची जी फिल्म होती ती तिकडे शूट झालीये. गाणं कहो ना प्यारे जी आयकॉनिक स्टेप आहे त्यांची, ती तिथे शूट झालेली आहे त्या आयलंडवर. तर ती समुद्रामध्ये अशी एक मोठी शिळ आहे, डोंगर येतो असे. तर बरोबर त्याच्या समोर, आणि आम्हाला कट टू कट चॅनलने सांगितलं होतं की तुम्ही फ्रेम टू फ्रेम रिप्लिका बनवून आणा. ओके. सो ते तसं करायचं होतं. तर मग ते पण आता गडबड अशी होते बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम. जे घड्याळाच्या काट्यावर चालावं लागतं ते एक होतं. म्हणजे तिथून इथे आल्यानंतर पुढचे 4 दिवस आपण त्याच काट्यावर व्यवस्थित चालत असतो. 5व्या दिवशी सगळं अवसान गळून पडतं, परत आपण येतो बॅक टू याच्यावर. बट तिकडे तेही करत होतो आम्ही, त्यामुळे कमी दिवसात भरपूर शूट. सो तिथे डे नाईट काम करावं लागत होतं. आणि आम्ही असं ठरवलं होतं की शेवटचा दिवस जरा रिलॅक्स ठेवूया, की शेवटची जी रात्र असेल किंवा अर्धा दिवस जरी असेल तर तो जरा किमान हॉटेल एक्सप्लोअर करूया, किंवा काही शॉपिंग करायची असेल तर ती करूया. सो असं सगळं करत 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 आम्ही ती फार तारेवरची कसरत तिकडे केली आहे. कारण रस्त्यावर पण शूट करा, मग लोक उभे राहतायत, तर इथे आपण चला चला जरा प्लीज बाजूला व्हा. त्यांना कळतं, तिकडे त्यांना एकतर भाषा हा सगळ्यात मोठा बॅरियर होता, की ते कळणार ते काय बोलतायत आणि आम्ही काय बोलतोय. इंग्लिश पण नाही, त्यामुळे असे क्वचित लोक होते की ज्यांना इंग्लिश कळत होतं. मग आम्ही त्यांना समजवायचो आणि मग त्यांना ते करायचो. सगळ्यात मजा आली ज्या वेळेला त्या जे ट्रान्सजेंडर्स तिकडे जे लेडी बॉयज तिथले आहेत. करेक्ट. सो ते जे असतात, तर
ते रस्त्यावर तिकडे छान उभे होते आणि आमचा एक छोटासा सीन आयत्या वेळेला त्यांच्या बरोबर करायचा ठरला. ठरला की आमचा हिरो तिकडे हम्म. जातो हम्म. आणि त्या सगळ्या जणी त्याला त्याला पकडतात घेतात. आणि आमची हिरोईन येते आणि ती त्याला तिथून खेचून हम्म. ही इज माय मॅन असं करून तिथून घेऊन जाते. सो असा छोटासा सीन होता. हा. सो तो त्यांना पहिले एक्सप्लेन करा. हा. तो एक्सप्लेन केला की काय करायचंय, मग त्या तयार झाल्या, ते मग आला, मग तो आम्ही शूट केला आणि तो मग तिथे तो कॅमेरा नाही चालणार, मग आयफोनवर करा, असं बऱ्याच टेक्निकल गोष्टी. बंद पडला काहीतरी कॅमेरा, आता काय करू, असं सगळं होतं. आणि सगळ्यात मोठं तर बाहेर गेल्यावर काय मी मिस करत असेल तर रिक्षा. पण बँकॉकला टुकटुक दिसतात म्हणा, काही ऍक्च्युली ठिकाणी. थायलंडला तिकडे तेवढं थायलंडला तरी दिसतात दिसतं. इतर पण ठिकाणी. पण युरोप रिक्षा का मिस करतेस? खूप. एक तर आता इतकी घाणेरडी सवय लागलेली आहे ना की खाली उतरल्या उतरल्या कोपऱ्यावर रिक्षा. जायचं तरी रिक्षा पाहिजे. त्यामुळे चालायची सवय हीच गेलीये. सो जी मला जास्त लागली, जेव्हा मी युएसच्या टूरला होते, युरोपला होते, सो बस स्टॉप पर्यंत ग्रुप टूरला तर प्रॉब्लेम नव्हता कारण तुमच्याच बसेस दारात असायच्या, म्हणजे उतरलो की आम्ही कार्पेट टू कार होतो आम्ही अगदीच असे. बट जेव्हा तुम्ही कस्टमाइजला किंवा पर्सनल बॅग पॅक करून निघून जाताय त्यावेळेला तो मग मॅप घ्या, ते शोधा, ते सगळं करा. बरं त्यातही एक मजा होती की युरोपमध्ये मी ड्राईव्ह केलं. अरे वा. हा, कुठे कुठे हे बद्दल नक्कीच ऐकायला आवडेल. पॅरिस वरनं ॲम्स्टरडॅम. अच्छा. येस येस. सो मध्ये काही मला वाटतं किती 9 का 10, आय थिंक येस पॅरिस अॅम्स्टरडॅमच होतं, पण किती 9 ते 10 तासांचा ड्राईव्ह होता. ओके. सो त्याच्यामध्ये मी, माझे फ्रेंड्स काही होते, तर काही त्यांनी हे केलं, इथूनच आपण लायसन्स वगैरे हे करून जातो, इंटरनॅशनल लायसन्स. करेक्ट. सो पहिले त्यांच्या घराच्या गल्ल्यांमध्ये पहिले चालवली सुरुवातीला, तर ती मजाच, कारण हात इथे गिअरला जातो, तिकडे तिथे डायरेक्ट माझा पुढचाच कोणता तरी गिअर पडायचा. मग ते सगळं एकदा पहिले थोडी प्रॅक्टिस केली, मग तिकडे आलो. कारण तिकडे नियम आपले तर आहेच कडक, पण त्याच्याही पेक्षा भयानक कडक आहेत तिकडे. त्यामुळे जरा लेन चुकवून चालत नव्हतं, स्पीड हे करत नव्हतं. मग मला तिथे अजून एक लक्षात आलं की हे जर आपण आपल्या देशाच्या बाहेर जाऊन हे सगळं आपण करू शकतो, तर मग आपण आपल्या देशात का नाही करू शकत, की ज्याच्याने किती फायदा होऊ शकतो. आणि असं इतकी लोक देशाच्या बाहेर जातात, फिरायला जातात, तसेच तिकडे जाऊन वागतात पण तसे. मग तुम्ही तुमच्याच घरी ज्या वेळेला येता तेव्हा माझं खूप हे कळकळीचं सांगणं आहे की आपण हे सगळे जण करू शकतो. आणि सगळीच जे आपले पंतप्रधान, आपले सगळे कानी कपाळी आपल्याला ओरडतायत की स्वच्छता ठेवा, तर ते आपण डेफिनेटली करू शकतो. देन वी हॅव टू. आणि आपला देश एवढा समृद्ध आहे की नक्कीच सगळीकडे कुठेही गेलात तरी काहीतरी सुंदर बघायला मिळतं. पण आपल्या देशावरूनच, म्हणजे हे तू थायलंडचं सांगितलं, पॅरिसमध्ये देखील जाऊन ड्रायव्हिंग केलं, सगळं सुंदर आहे. आपल्या देशात कुठे गेलीस? आणि मला वाटतं एक सिरियल पण शूट झाली आहे, पण कामासाठी पण काश्मीरला गेली होती. काश्मीरला गेले होते. सो ऍक्च्युली माझं एक फार असं हे होतं की मला काश्मीर बघायचं होतं, कारण याचा किस्सा असा आहे की माझ्या आई बाबांचं हनीमून त्यांनी काश्मीरमध्ये केलं होतं. आणि त्यावेळेला ना एव्हरग्रीन आहे नाही काश्मीर, म्हणजे हनीमून साठी तेव्हा राजा राणी ट्रॅव्हल्स नावाची कंपनी होती एक, आता ती आहे का नाही आय डोंट नो, पण तेव्हा होती त्यांच्या काळामध्ये. आणि ते त्यांच्या कंपनी थ्रू बुकिंग करून ते गेले होते तेव्हा. आणि काय म्हणतात त्याला, आणि मी असं नेहमीच म्हणते की कदाचित मी हनीमून बेबी आहे, कारण आई वडिलांच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला, वेडिंग अॅनिव्हर्सरीला मी 1 महिन्याची होते. अरे वा. सो त्यामुळे मग माझं असं झालं की अच्छा चला हे बाबांना काश्मीरला गेलंच पाहिजे. म्हटलं माझं उगम स्थान आहे का कदाचित. मला म्हणाली वेडी का म्हणे, काही पडपडते म्हणे, म्हणे सो मी म्हटलं नाही, पण मला आता त्यांच्या लग्नाला इतकी वर्ष झाली, आता राईट नाऊ आय एम 40, सो 41 त्यांच्या 41 पासून आज सुद्धा हनीमून साठी काश्मीर आहे. तुला कसं वाटलं काश्मीर? पण मी गेले, त्यामुळे मला तिकडे जायचं होतं. आणि 2 गोष्टींसाठी काश्मीर मी प्लॅन केलं होतं. एकदा तर मला हे तर कारण माझं डेफिनेटली होतंच, आणि मी माझ्या एक्स हजबंड बरोबर काश्मीरला गेले होते. पण त्यावेळी माझं एक्सपिरियन्स खूप काही फार काही ग्रेट नव्हते, असं सगळं माझं झालं होतं. मला ते
मला ते फार बोर झालं होतं, मला काही हम्म. कळत नव्हतं, खूप तू मेमे झाल्या होत्या, अशा खूप गोष्टी होत्या. हम्म. आणि नंतर मग मी तिकडून आले आणि तिथून आल्यानंतर माझं असं परत झालं की मग काळ गेला, त्यांनी मूव्ह ऑन केलं, सगळं झालं. आणि मग माझं असं झालं की नाही नाही, मला तेजसला मी म्हटलेलं की तेजस ऐक ना, म्हटलं आपण काश्मीरला जाऊया का? तर तो म्हटलं तू बघितलंय का? तर तो मला नाही, मी नाही बघितलंय. म्हटलं चालेल. म्हटलं जाऊया का? तर म्हटलं जाऊया. म्हटलं पण मला अजून त्याच्यात एक थोडीशी भर घालायची आहे. तो मला काय? तर मग मला म्हणाला की म्हटलं मी आईबाबांना घेतलं तर आपल्याबरोबर. तर मग तुम्हाला अरे वंडरफुल आयडिया. म्हटलं चालेल. म्हटलं ही सगळी ट्रिप आपणच, मग तेजस मला आपणच स्पॉन्सर करूया, आईबाबांसाठी सगळीच करूया. म्हटलं बरं. असं करत ऍक्च्युली आम्ही ते गेलो तिथे. कारण मी कायम असं बिलीव्ह करते, ती जागा वाईट नसते, त्यावेळेला तिकडे आलेली एक परिस्थिती वाईट असते आणि परिस्थितीमुळे माणसं चुकीची वागतात. त्यामुळे माझं कधी हेही माझं नेहमीच म्हणणं असतं की जर तू माझ्याशी काहीतरी विचित्र वागलीस तर त्यावेळेपुरता मला राग येईल, मी भांडेन, कदाचित आठवडाभर बोलणार नाही. पण जेव्हा मी शांत होईन तेव्हा माझा लगेच थॉट प्रोसेस ही चालू होते की अरे यार, माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते म्हणून ती होते आणि जागा तर मुळीच वाईट नसते. मग माझ्या डोक्यात असं होतं की मला तिथल्या त्या माझ्या जुन्या आठवणी पुसून टाकायच्या होत्या आणि त्या जागेत मला नवीन आठवणी क्रिएट करायच्या होत्या. सो हे माझं कायमचं, माझी ही थॉट प्रोसेस आहे, कुठेही जाऊ देत. मग साधं ते मॅकडोनल्ड असू दे की मी तिकडेच गेले, समजा माझ्या मैत्रिणीबरोबर गेले आणि सतत आम्ही तिकडेच, आमची भेटायची जागा आहे किंवा, आणि त्याच्यानंतर आमची भांडणं झाली आणि आम्ही परत आता मी तिथे गेल्यावर मला तेच आठवणार यार. पण नाही, जागेला कशाला नावं ठेवायची, जागा थोडी ना वाईट आहे. मी माझ्या नवीन लोकांबरोबर तिकडे जाईन, त्या आठवणी पुसेन आणि तीच जागा पुन्हा हवीशी करून घेईन. सो त्यासाठी मला काश्मीरला परत जायचं होतं, जे मी आईबाबा त्यांना घेऊन गेले. आणि आईबाबांचे ना ते काश्मीरच्या ह्याच्यामध्ये तेव्हा ते ड्रेसमधले फोटो ते सगळे होते. मी सेम आईबाबांना परत काढायला लावले, सेम 2 शिकारा बुक केल्या मी आणि तेजस एका वेळेला, आई बाबा वगैरे. आणि मग ते तिकडे त्यांचे फिरतायत दल लेक मध्ये, आम्ही दोघं फिरतोय. आणि थोडी मी फिल्मी असल्यामुळे मग लगेच मी मिशन काश्मीरचं गाणं लावलं, सोचो के झीलो का शहर हो, ते मध्ये गाणं ठेवलं. आणि देन ओ माय गॉड, ते तर म्हणजे कमाल हे होतं. आणि मला तिकडे कळलं की तिकडे सुद्धा त्या लोकांनी ये चांदसा रोशन चेहरा त्यांनी त्यांच्या प्रत्येकाच्या जनरेशन प्रमाणे गाणी वाजायला लागली. एक्झॅक्टली. सो ते झालं. आणि मग जेव्हा आम्ही परत आलो आणि ते मला अजूनही ती मोमेंट आठवतेय. सॉरी, गुलमर्गला आम्ही वर होतो आणि तिकडे कावा पित होतो आणि तिथे समोरून पुढून एक एंडवरनं LOC ची बॉर्डर का काहीतरी दिसतं आय थिंक. तर मी एंड पॉइंटला होतो गुलमर्गच्या आणि तिकडे मला आमचे फोटो पण आहे, त्याची रील पण आहे. तेजसने असं घट्ट मिठी मारली आणि तेजस मला म्हणाला की ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात भारी ट्रिप आहे शमा. म्हणजे हे असं मी कुठेच फील केलं नव्हतं की चारी बाजूला इतका बर्फ आणि तेही आपल्या देशात. म्हणजे तेही आपण हे सगळं, हे काय सुंदर आहे, म्हणजे हे स्वर्ग आहे ते इकडेच आहे असं जे म्हणतात. आणि दॅट इज रिअली माझ्यासाठी ते असं ओव्हरवेल्मिंग वाली गोष्ट होती. सो ती एक गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतर तर मग आमचं असं झालं की चला आता तर काश्मीर आवडलंय, घरी आलो परत. आणि शूटसाठी मग जायची वेळ आली. मग देन शूटसाठी कोणतं डेस्टिनेशन करूया वगैरे. तर मग आमचं असं झालं की नाही, शिफॉनची साडी वगैरे करून समजा जर आता परत मग बजेट, मग स्विसला जाणं तर परवडत नाही, युरो कोण देणार, त्यापेक्षा रुपीज मध्ये डील करूया. सो आणि तेवढंच सुंदर आणि तेवढंच सुंदर आहे ते. सो जसं मी नेहमी स्विसच्या बाबतीत म्हणते की रॅन्डम असा कॅमेरा ठेवून तुम्ही क्लिक करा तर ते असं वाटतं की ओ माय गॉड, हे अगदीच कोणीतरी पेंट केल्यासारखं इतकं ते दिसतं. सेम काश्मीर आहे, तिथे कुठेही कसाही क्लिक करा तो फोटो चांगलाच येतो. मग डेस्टिनेशन ते ठरलं. आणि तेव्हा म्हटलं माझा एक मोठी अडचण माझी परिस्थितीमुळे जी आली होती ती म्हणजे खूप छान परिस्थितीमुळे आली होती ती, कारण मला मुलगी झाली होती. आणि माझी मुलगी खूप लहान होती, 1-1.5 महिन्याची होती फक्त. सो तिला ठेवून
मी आणि जाणं तेजस एकत्र ट्रॅव्हल करू शकणार नव्हतो, पण हम्म. क्रिएटिव्ह कॉल हे सगळे माझे असल्यामुळे तुला जाऊन मला तिकडे प्रेझेंट असणं फार हा. गरजेचं होतं. सेम आम्ही 10-12 लोकांमध्येच आम्ही तिकडे जाऊन ते सगळं करून आलो. म्हणजे समजा जर तिथे डान्स, त्याची कोरिओग्राफी, मग कोणतं गाणं कसा पाहिजे मला, हे सगळं हे करायचं होतं. आणि एक कोणीतरी लागतंच, म्हणजे तुमचा बरोबर. पर्सनल टच एक तिकडे लागतोच. सो त्याच्यासाठी मला जायचं होतं. मग आम्ही तिथे गेलो आणि ते सगळं शूट केलं. तू आता गंडोला वगैरे. काश्मीरचं बोलत होती तेव्हा मला 2 गोष्टी अतिशय आवडल्या आणि ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न हाच होता तुला, की अशी एखादी जागा आहे का जिथे वाटतं की इथे चांगला अनुभव नाही आला, परत जाऊ नये? पण मला वाटतं ह्याचं उत्तर तू आत्ताच दिलं. एक्झॅक्टली. मी म्हटलं ना, की जागा कधीच वाईट नसतात. तिकडे येणारे अनुभव वाईट येतात आणि ते तिकडच्या परिस्थितीमुळे आलेले आहेत किंवा तुमच्या बरोबर असलेल्या लोकांमुळे आलेले आहेत. बरोबर. ते बिचारे जागेचा काय दोष आहे? तर नक्कीच सेकंड चान्स देऊन परत जाता आला. एक्झॅक्टली. म्हणजे माझं असं कायम म्हणणं आहे की गोव्याला आपण जात नाही का? हम्म. किती वेळा गेलोय आपण गोव्याला, पण प्रत्येक वेळेला गोव्याला मजा वेगळी येते. का कारण तुमचे ग्रुप बदललेले असतात, तुमच्या बरोबरची लोक बदललेली असतात, तुम्ही स्वतः देखील Destinations आहेत, बदललेले तुम्ही असतात. स्वतः बदललेले असतात. आधीचे कसे असतात, म्हणजे मी 4थीत हो. असताना गोवा केलंय, त्याच्यानंतर टिल डेट मी गोवा करते. तो मी जेव्हा आजी आजोबांबरोबर गेले होते, आता मी नवऱ्याबरोबर, फ्रेंड्स बरोबर Context जाते. So, बदलतो. काय म्हणतो त्याला की तुमच्या बरोबरचे म्हणजे ते मॅटर करतं तुम्हाला की तुम्ही कंपनी मॅटर्स. करेक्ट. तुमच्या बरोबर कोण आहे याच्यामुळे ती जागा, मग ती साधी आम्ही ठाण्यात राहतोय तर येऊरचा डोंगर पण ओ हो भारी वाटायला लागतो. सो लोकांवर डिपेंड आहे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट तू अतिशय सुंदर आता एक सांगितलीस की, आणि जे आम्ही नेहमी म्हणतो की आपण जातो तेव्हा आपण मेमरीज बनवतो आणि छान मेमरीज बनवून आणतो, पण आता तू जे सांगितलं की तू ऍक्च्युली मेमरीज काही पुसायला देखील गेली होती. ते किती सुंदर आहे की आपण त्या पुसल्याशिवाय नवीन मेमरीज होणार नाहीत. राईट. सो हे मला वाटतं काश्मीरला जास्त झालं तुझ्या हा, बाबतीत. काश्मीरला जास्त झालं. आणि आता तसंच सेम तेजसच्या बाबतीत आहे. तेजसला दुबईला त्यासाठी जायचंय. अच्छा. त्याच्या काही मेमरीज आहेत ज्या त्याला पुसून टाकायच्या आहेत. ऍक्च्युली बघायला गेलं तर मला मॅनमेड गोष्टी बघायला अजिबात इंटरेस्ट नसतो. मला आवडत नाही. मी नेचरमध्ये मी काय किंवा तेजस पण, आता तेजसचंही लाइकिंग तसंच आहे की जास्त रमतो. पण तेजस असं म्हणतो की ठीक आहे ना, पण काही गोष्टी मॅनमेड आहेत, त्यात पण सौंदर्य आहे, त्याच्यात त्यांनी बुद्धी वापरून केलेलं आहे. सो वी नीड टू अप्रिशिएट दॅट की क्या बात आहे. हे क्रिएट करणं सुद्धा हे मानवी मेंदूने क्रिएट केलेलं आहे. हे कसं काय केलं असेल? सो ते बघण्यात पण ती एक वेगळी मजा आहे. तर मी म्हटलं की हो ठीक आहे, जाऊया. पण आणि आता माणसं बदलली, त्यामुळे ते अतिशय सुंदर दिसेल. तुलाही तेवढंच आवडेल. आय एम शुअर अबाउट इट. जाईन आता दुबईला. अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाटतं कधी कधी या छोट्या शहरांमध्ये की इथे 2-3 दिवस पण 1 आठवडा देखील आपण तिथे राहू शकतो, एवढ्या आहेत. मला सांग शर्मिष्ठा, तू आधी म्हणजे एक ट्रॅव्हलर म्हणून प्रवास केलास, एक ऍक्टर म्हणून देखील तू गेली आहेस आणि तू तिथे शूट केलेत, बऱ्याच गोष्टी केल्यात, पण आता तुझाही दृष्टिकोन बदललाय. तू आता एक प्रोड्युसर झाली आहेस. सो ते करताना एखादं लोकेशन म्हण, एखादं डेस्टिनेशन म्हण, असं काही आहे का की ज्याने तू एकदम इन्स्पायर झाली की हे बघून अरे एक इथे पिक्चर बनवावं किंवा एखादी मालिकाच इथे बनवावी, असं एखादं डेस्टिनेशन जे तुला इन्स्पायर करतं? असे सगळेच करतात. प्रत्येक अराउंड द वर्ल्ड फिरत बसू या डेस्टिनेशन बरोबर. म्हणजे माझं असं होतं ना की असं एक स्पेशल लोकेशन असं मला नाही वाटत. सो मला असं वाटतंय की स्क्रिप्टवर खूप डिपेंड असतो आम्ही की स्क्रिप्ट काय मागतंय. सो स्क्रिप्टमध्ये थंडी, ते थंडीत दिसणारं स्क्रीनवर वेगळं दिसतं तीच जागा, आणि ती समरमध्ये तुमची वेगळी दिसते. मग तिकडे जाऊनचे येणारे चॅलेंजेस फार वेगळे असतात. म्हणजे आमचे तिकडच्या लोकल लोकांना पण तुम्ही कसे घेऊ शकता फिल्ममध्ये, काय रोल देऊ शकता, तिकडच्या ऑडिशन्स, त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे अशा स्क्रिप्ट अजून नक्कीच आल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा मी पाहतो की मराठी फिल्म ही महाराष्ट्र सोडून बाहेर जाते आणि इतर जागांमध्ये शूट करते. कारण
एक फिल्म्स आणि प्रवास आय थिंक हा जोडलेलाच आहे. म्हणजे एक्झॅक्टली. अनेक वर्ष आपण मूवीज मध्ये स्वित्झर्लंड पाहिलंय, डीडीएलजे DDLJ, दिलवाले त्याच्याही दुल्हनिया आधी ले यश जाएंगे. चोप्राजींच्या चोप्रांच्या एवढ्या पिक्चर मध्ये बघितलंय. सिलसिला वगैरे हेच बऱ्याच ठिकाणी म्हणजे हम्म. रादर मी ते पण मला खूप हे वाटलं की मी ती थिक स्ट्रीट आहे त्याला हा. यश चोपडा स्ट्रीट म्हणून बरोबर. स्विस त्यांचा मधली स्टॅच्यू पण आहे स्टॅच्यू पण तिथे आहे तिकडे. इंटरलाकेनला. आणि मी तिथे गेल्यावर मला त्यांनी मला इन्फो अशी मिळाली की असं माहिती व्हिक्टोरिया युमफ्रॉ नावाचं हॉटेल आहे. हॉटेल आहे, हो. काहीतरी हॉटेल आहे जिथे त्यांची एक रूम हो. बुक असते आणि त्यांच्या नावाचं suite आहे तिथे. आहेच हा. तिकडे. सो म्हटलं की वाव यार, आणि आज ते नाहीयेत पण हा. तरीही ती एक लेगसी आहे legacy आहे. आपल्याकडे. तिथे गेल्यावर मी आणि माझ्या भावाने, म्हणजे तेव्हा तेजस आयुष्यात नव्हता, तर मी, माझा भाऊ आणि माझी बहीण, लहान बहीण, म्हणजे शैलेश, मी आणि सुप्रिया अशी होतो. आणि आम्ही लगेच तिथे तो जो त्या स्ट्रीटवर डीडीएलजेचा तो एक आयकॉनिक सीन आहे, ते पाणी उडवतो वगैरे त्या ह्याच्यावर, ते लगेच आम्ही रिप्लिका करून घेतलं, ते शूट केलं. सो अशा अनेक गोष्टी. सो या सगळ्या गोष्टी फिल्म्समुळे तर बाहेर आल्या. बरोबर. आणि कळलं की काय डेस्टिनेशन्स आहेत, कुठे जायला पाहिजे, कुठे नाही. तर आउटस्टँडिंग. इव्हन ZNMD, जिंदगी ना मिलेगी दोबारा, हो. त्या फिल्ममुळे ऍडव्हेंचर करायला लोक शिकले. म्हणजे स्काय डायव्हिंग वगैरे लोकांना माहिती होतं, पण मलाही हे जास्त कळलं इन्स्पिरेशन हे Exactly. movie नंतरच ते झालंय. हो. तिथे कळलं. डीपसी डायव्हिंग मी आधी केलं होतं, नंतर फिल्म आली. तर माझं असं झालं की अरे हे मी हे मी केलंय. केलेलं आहे, मला मजा येते, तो काय म्हणतोय ते मला कळतंय. So, अशा अनेक हे होते. तर डेफिनेटली फिल्म तुम्हाला लार्जर दॅन लाईफ असतात त्या, बरोबर. त्यामुळे त्या तुम्हाला शिकवतात, पण त्या तुम्हाला स्वप्न बघायला शिकवतात. त्याच तुम्हाला तुमच्या आयुष्यातला राजकुमार हा पण एक हे पण स्वप्न बघायला शिकवतात आणि इन्स्पायर पण करतात तुम्हाला बरोबर. बऱ्याच गोष्टींसाठी. खरं आहे. आणि तू बऱ्याच ठिकाणी फिरतेस, तू जाते, तू जसं आपण म्हटलं की जागा बदलते, जागेचा दोष नाही. आपण दुसऱ्यांदा जातो, तिसऱ्यांदा जातो, गोष्टी बदलतात, आपण बदलतो. आणि आता तर तुझ्या आयुष्यात तुझी छोटीशी गोड मुलगी पण Yes. आहे, रुंजी. सो आता रुंजी जेव्हा मोठी होईल तेव्हा हे ट्रॅव्हल चॉईसेस तुझे बदलणार आहेत का, किंवा तिला कुठे न्यायची तुझी इच्छा आहे? की आतापर्यंत मला वाटतं प्रवास नसशील केला तू तिच्या बरोबर, कारण ती नाही, खूपच नाही. छोटी आहे. पण ती जेव्हा तिचा पहिला प्रवास कुठे असेल? आय थिंक तिचा आता पहिला दुबई होईल. Okay. येस, तिचा आता पहिला दुबई होईल. म्हणजे इंटरनॅशनल ट्रिपचं तर डेफिनेटली, पण त्याच्या आधी 2.5 महिन्याची असताना मी तिला कोकणात घेऊन गेले होते, कारण शूट आलं होतं आणि सावंतवाडीला शूट होतं. अंधारमाया नावाची आमची एक वेब सिरीज आहे जी आता झी5 वर आहे, आणि आम्ही ती केली. तर तिथे मला तिला घरी ठेवणं इम्पॉसिबल होतं, कारण 15 दिवस मला बाहेर राहायचं होतं. सो 3-4 दिवसांचा प्रश्न वेगळा होता, आणि ती 2.5 महिन्याची होती. सो 3-4 दिवसांसाठी जेव्हा मी काश्मीरला जाऊन आले तेव्हा ती तशीच 1.5 महिन्याचीच होती, पण 3-4 दिवसांचाच प्रश्न होता मला. तो मॅनेजेबल होता, पण 15 इम्पॉसिबल होता. सो तिला मी घेऊन गेले पहिले. मग माझं असं झालं की काय करू, मग सगळे कॉन्टॅक्ट वापरून जे काही मला करता येईल तितकं पहिलं वापरून मग मी आयत्या वेळेला ट्रेनचं तिकीट बुक केलं, जे कोकण रेल्वेचं हे होतं, आणि ते कंपार्टमेंट स्पेशल हे असं ना VIP 4 फर्स्ट ह्याच्यावाली, करेक्ट. सो ते मला बुक केलं मी रुंजी आणि माझ्याबरोबर तिला सांभाळणारी 24 तासाची माझी ताई, ती, असे आम्ही तिघींनी तो प्रवास केला. तेजस तिकडे कोकणात उभा होता स्टेशनवर, सगळ्या बॅगा हे केल्या, सगळं केलं. सो असा तिचा छोटा छोटा प्रवास. देन तिचा पहिला फ्लाईटवाला गोवावाला झाला. सेम सावंतवाडीवरनं आम्ही गोवा एअरपोर्टला आलो, आणि मग गोव्यावरनं, कारण ती माझ्याकडे होती, नाहीतर आम्ही परत ट्रेननेच येणार होतो, पण ते शक्य नव्हतं अदरवाईज. मग येताना हे प्रवास झालेले आहेत, हे तिला आठवणार नाहीयेत. आता तिच्या थोडं लक्षात येईल, राहील. हे करताना तू कुठलं डेस्टिनेशन निवडशील? US युनिव्हर्सल स्टुडिओ. वाव. डेफिनेटली, कारण तिकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या बघण्यासारख्या आहेत आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. आय होप तिला राईड्स बीड्स वगैरे सगळ्या आवडतील ट्राय करायला, कारण ती आत्ता तशी धीट वाटतीये मला. तर त्यामुळे तुझी मुलगी आहे त्यामुळे नक्कीच धीट असायलाच असणार आहे. पाहिजे ते. आणि दुसरं डेस्टिनेशन आमचं आहे की ताडोबा.
अरे तिने वा. आमच्या बरोबर ताडोब्याला यावं, कारण मी आणि तेजस आमचा सतत प्रयत्न असतो की 6-7 महिन्यात किमान एकदा तरी ताडोब्याला जाऊन यावं, कारण ते आमच्यासाठी खूप शांत होण्याचं ठिकाण आहे, Okay. जिथे आम्ही खूप शांत होतो, आम्ही नेचरमध्ये रमतो. सो तिथे 4 सफारीज आहेत आणि पहिली एकदम पहाटेची एक 6:30-6:30ची आहे आणि रात्रीची एकदम 9:30 वाजताची आहे. आणि सकाळचं जंगल, रात्रीचं जंगल, हे बापरे इतकं वेगळं आहे. आणि रात्रीचं जंगल म्हणजे तर म्हणजे मी शेजारी असलेल्या माणसाचा चेहरा पण दिसत नाही मला, इतका किर्र अंधार आहे Wow. त्याच्यामध्ये. सो भीतीदायक पण आहे. वाघ बिग आला, काही झालं तर ते बरोबर ते हे करतात, खाली उतरू नका, काही करू नका, सगळं करतात. त्याच्यात आम्हाला त्याच ह्याच्यात काळं अस्वल दिसलं, फक्त डोळे चमकले रात्री, मग आम्ही त्यांनी टॉर्च मारला आणि मग ते सगळं. सो असे बऱ्याच गोष्टी. तर आम्हाला असं वाटतं की ती शांतता, ते नेचर, प्राण्यांविषयीचं ती जे मला प्रेम आहे किंवा तेजसला आहे, सो ते तिच्यातही निर्माण व्हावं आणि तिने ते एन्जॉय करावं. म्हणजे रियालिटी पण तिला कळावी. सो फक्त जाऊन जातोय, येतोय, करतोय, मजा मस्ती असं नाही, पण ती एक्सपिरियन्स येतो. तर मला असं वाटतं त्यांनी ताडोबाई बघावं. नक्कीच. आणि अशा एक्सपिरियन्सेस मध्ये मला वाटतं तुझे खाण्याचे आणि फूडचे देखील बरेच एक्सपिरियन्स आहे. पण अमेरिकेला जाऊन तू पनीर मक्खन नाही वाला नाही नाही खाल्ला नाही नाही की- नाही 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 त्याच्यासाठी तर बिग थँक्यू टू अमोल सलगर. बिकॉज मी त्याला जायच्याच वेळेला असं झालं होतं मला, तरी मी जरा हिंमत करत बोलले, कारण मी तुला म्हटलं जसं की तसं मला त्याची काही ओळख नव्हती. म्हटलं भाई याला इगो आहे, नाही आहे का माहित नाही, म्हटलं शिव्या घालायचा, लई टँट्रम आहेत हिरोईनचे, असं करून म्हटलं नको. मग हळूच जरा त्याला विचार, म्हटलं ऐक ना, म्हटलं मी ना फूडी आहे अमोल, मला ना तिकडे येऊन म्हणजे मान्य आहे मला जेव्हा काही मिळणार नाही त्यावेळेला इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायचंच आहे, पण मला ना तिकडचं पिझ्झा आहे, खायचं. शिकागोचा तर तो Deep dish. डीप डिश पिझ्झा आहे, इकडे काय काय वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण आहे. सो म्हटलं मला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स आहेत, क्रॉझॉन्स आहेत, ते सगळं काय काय, तर मला ते ट्राय करायचंय. तर मला नाही जेवायचंय सगळ्यांबरोबर, काय करू, काय करूया. तर मग तो म्हणाला की ऐक, मी तुला, तो मला सोडायचा एका ठिकाणी. आम्ही जेव्हा जिथे जेवायला जायचो तिथे सगळे जेवायला बसले की तो तिथून बरोबर मला सांगायचा की ऐक, या लेनला इकडे धावत जा, तिकडे गेल्यावर इकडचे 4 हे सोडल्यावर तिकडे तुला मिळेल आणि त्याच्या मागच्याही गल्लीमध्ये आहे. सो मी म्हटलं ओके. आणि मग तो मला टाइम सांगायचा, ऐक आता तुझ्याकडे आहे पुढचा अर्धा तास. म्हटलं अरे आता अर्धा तासात काय करू, चा. आणि मग मी बॅग माझी पाठीवर असायची आणि मी धावत इथून तिथे जायचे, ते इकडच्या गल्लीत तिकडच्या गल्लीत. आणि फोन्स ऑफकोर्स ठेवले होते बरोबर, म्हटलं हरवले तर बाबा तुलाच फोन करेन. म्हणजे ओके ओके. सो ते सगळं, तर त्याने मला खूप एक्सप्लोअर करायला तो वाव दिला. माझे जिभेचे चोचले मी पुरवू शकले, मस्त मजा केली. तर त्यामुळे मला आठवते 17 दिवसात हार्डली रात्री कुठेतरी मी हे केलं असेल तर, जिथे जातेस तिथे लोकल, जिथे मी जाते तिथे आम्ही लोकल फूड खातो मी आणि तेजस, बिकॉज आम्हाला तिकडचं जाऊन ट्राय करायला भयानक आवडतं. आता मला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स येतात बिकॉज मी आता नॉनव्हेज इटर राहिलेले नाही आहे. सो मी नॉनव्हेज क्विट केलं, म्हणजे मी अंड खाते पण बाकीचं फ्लेश आणि हे मी ऑफकोर्स नाही खात. त्यामुळे माझं असं होऊन जातं की बाहेर गेल्यावर आता माझे थोडे प्रॉब्लेम होतात. पण तरी मला असं वाटतं की खूप काही म्हणजे मी मिस केलंय का असं मला नाही होत, कारण प्रत्येक ठिकाणी व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन ही लोक असतात त्यांच्या देशातली सुद्धा. सो त्यामुळे तिकडचं पण ते फूड असतंच त्या ह्याच्यामध्ये. सो सेम कंटेंट, फक्त मग इथे मला टोफू येतो, इकडे नवऱ्याला चिकन जातं किंवा माझ्याकडे काहीतरी एक वेगळीच डिश येते. खूप सारे सॅलड्स खायला मिळतात, खूप सारे वेगवेगळे ड्रेसिंग्स ट्राय करायला मिळतात, खूप सारे वेगवेगळे पिझ्झा आहे, बर्गर्स आहेत, किंवा मी म्हणेन काय बरं ड्रिंक्स आहेत वेगवेगळे, जे मॉकटेल्स असू देत, कॉकटेल्स असू देत, ते ट्राय करायला तिकडे मिळतात. असं बरंच काय काय, कॉफीचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे स्वित्झर्लंड तर म्हणजे युरोपमध्ये तर आउटस्टँडिंग कॉफी, म्हणजे ते हे होतं इंटरलाकेनला, नाही सॉरी ह्याच्या जवळ काय ब्लॅक फॉरेस्ट तिकडे गेलो होतो. सो तिथे मी आयुष्यात पहिल्यांदा
ब्लॅक फॉरेस्ट केक ओरिजिनल जे कुकूक घड्याळ्यांचे ते सगळे जागा आहे ती. तर ते पूर्ण सगळी ती स्ट्रीट कुकूक क्लॉकची सगळी दुकान आहेत आणि तिकडे पुढे जाऊन काही रेस्टॉरंट आहेत जिथे हे मिळतंय ब्लॅक फॉरेस्ट केक. सो एक तो एवढा लेअरचा आला आणि मला पहिले वाटलं केक पीस ना पेस्ट्री सारखा देतील आपल्याला आणि उगाच त्याच्यावर असं एक लिहिलं होतं की विथ विस्की वगैरे. म्हटलं ओय वाव हे काय, हे ट्राय कर. ते जस्ट मला मी ह्याच्यातलं काही खाऊ शकत नाही, मला गाडी ड्राईव्ह करायची आहे, मी नाही काही करू शकत. म्हटलं बरं जाऊ दे. आणि मी आला तो एवढा तो असा झोपवलेला पीस होता त्या लेयर्स मधला आणि दॅट वॉज अमेझिंग. त्याच्यानंतर मी ब्लॅक फॉरेस्ट केकच खाणं बंद करून टाकलं. पाहिजे तर तो ब्लॅक हे कोण आणून देणार मला, म्हणजे माझं असं होऊन जातं की तुलाही माधुरी दीक्षित तुला पाहिजे तिथून आणून दे असं एक व्हायचं. शिवाय फूडच्या बाबतीत आता मला आठवतंय की ना लहानपणी आमचे एक बाबांचे मित्र होते देशपांडे म्हणून. आता त्यांचा मोठा मुलगा सिटिझनशिप घेऊन US मध्येच राहतो आणि त्यांचा लहान मुलगा आहे रोहित, तो आमच्या बरोबर इकडे असतो. तर यांची आत्या ही लंडनमध्ये, आता हा काळ सांगते मी 94चा, 93 मध्ये लंडन वगैरे, म्हणजे आता असं की ओहो तुझी आत्या लंडनला राहते का. एक तर ते 10 वेळा चिडवायचे आम्हाला की आम्ही चाललो सुट्टीमध्ये लंडनला आणि आमचं असं व्हायचं की लंडनला चालले वाव वगैरे. आणि आम्ही बाबांना म्हणायचो की बाबा तुमची बहीण का नाही लंडनला. त्यामुळे ऐक, त्यांनी मला सांगितलं तू त्याला विचार, तो तुला येऊन सांगतो ना की तू हे बघितलंस का ते बघितलंस का. तेव्हा माझी आत्या कॉटन ग्रीनला राहायची इकडे. त्याला विचार कॉटन ग्रीन बघितलंयस का. उलटा प्रश्न विचार, हार्बर लाईन म्हणजे माहितीये का तुला काय. तर मी एक दिवस असंच झालं, म्हटलं हो अरे हे चांगलं आहे. आणि अजून 4th 5th स्टँडर्ड तो येऊन हे सांगायला लागला की मी ह्या लेन मध्ये असं तसं वगैरे. म्हटलं चूप, तू काय सांगतो, कॉटन ग्रीन बघितलंय का. तर तो म्हणाला की कॉटन ग्रीन हे कुठे आहे. म्हटलं मग माझा कॉन्फिडन्स अजून वाढला की येस. म्हटलं हार्बर लाईन माहितीये का तुला. तर म्हणजे नाही हे काहीच माहिती नाही. म्हटलं अरे माझी आत्या तिकडे राहते. सो हे झालं. आणि तेव्हा ना ते आणायचं त्यांचे ना फ्रीज, मोठा फ्रीज आणि काय म्हणतो आपण त्याला, सुविनियर मॅग्नेट्स फ्रीज, सगळं असं भरलेलं असायचं. वाव काय भारी. आणि त्याच्यानंतर कट टू ते DDLJ मध्ये पण तेवढाच फ्रीज आणि ते सगळं असं मॅग्नेट्स वगैरे लागले. म्हटलं हे एकदा करायचंय. आणि त्यांचे फ्रीज उघडले ना की सगळे तिकडचे चॉकलेट्स, तिकडचं काहीतरी एक चीज स्प्रेड वगैरे करायचं. आणि मग मी तेव्हा ठरवलं होतं की एकदा तर मी असं नक्कीच एवढं कमवेन की किराण्यामधलं 2 गोष्टीचे सामान तरी मी तिकडून मागवेन. तिकडे मला क्रीम चीज आहे एक, म्हणजे तिकडे ब्रेकफास्ट मेनू मध्ये कायम असतं त्यांचं, वेगवेगळ्या टेस्टचं आहे ते. तर आता माझं असं झालं की क्रीम चीज अफोर्ड करू शकू एवढे पैसे आहेत आपल्याकडे, बाकी नाही येऊ शकणार, तेवढं आणू. जेव्हा माझा भाऊ यायचा तिकडून त्यावेळेला तो घेऊन यायचा आणि त्या सांगायचं की बहिणीला पण दे. तर मी म्हणायचे की ते जायचंच नाही तिकडे, तिकडचा जॅम आणि तिकडचं क्रीम चीज ते अजिबात जायचं नाही, ते मी खायचं. व्हेजिटेरियन माणसाला सुद्धा युरोपमध्ये अनेक गोष्टी खायला मिळतात खूप. ह्याचं तू अतिशय सुंदर उदाहरण देतेस. एक्झॅक्टली ते तुम्हाला डेफिनेटली खायला मिळतं. बट एवढं आहे की तुम्हाला बाहेर गेल्यानंतर खूप अलर्ट आणि सतर्क राहायला लागतं. नाहीतर एकदा पॅरिसचा किस्सा आहे, मला सांगितलं होतं की पॅरिसमध्ये जर जाल तर प्लीज खूप अलर्ट राहा, कारण खूप चोऱ्या काही ठिकाणी स्ट्रीटवर अनेक ठिकाणी जिथे आपण जाऊ तिथे ते होतं, तर तुम्हाला होतात. पण तिकडे जरा जास्त आहे, तुम्ही अलर्ट राहिलो. ओके. आणि मी ग्रुपला आणि माझ्या ठिकाणी सांगितलं की प्लीज तुम्ही पासपोर्ट आपण नको घेऊन जाऊया, आपण कॉपी घेऊन जाऊया. पण पर्स असतेच आपल्या बरोबर. स्लिंग बॅग होती माझी आणि स्लिंग बॅग होती. स्लिंग बॅग मध्ये छोटी पर्स, त्याच्यामध्ये सगळे कार्ड्स, ट्रॅव्हलर कार्ड होतं ज्याच्यात पैसे आपण हे करून ठेवतो ते होते, काही कॅश होती, इंडियन रुपीज पण होते काही, कारण इमिजिएट इकडून तिकडे गेल्यानंतर काय करणार तुम्ही. सो ते सगळं होतं. तर तिथून आम्ही आयफेल टॉवर बघितला, तिकडून निघालो. ट्रेनवरनं दुसरं डेस्टिनेशनला जायचं होतं बिकॉज तिकडे हॉटेल होतं. सो ट्रेन पकडली आणि ट्रेन पकडताना दरवाजे उघडले आणि तिथे त्या ट्रेनला मध्ये एक बार होता आणि आपण करतो ना अरे इथून जायचं नाही, अरे इकडून जायचं. तर समोर मुली होत्या, मुलींचा एक 5-6 मुलींचा ग्रुप होता आणि माझं फक्त इकडे तिकडे डॉजिंग झालं, इकडे तिकडे असं. आणि मग म्हटलं अरे ओके, आणि एक्सक्यूज मी करून मी आत घुसले. आम्ही सगळे गेलो
आणि सगळे गेल्यानंतर 1 स्टेशन गेलं, 2 स्टेशन गेले, 3 गेले आणि माझं लक्ष असं स्लिंग बॅगकडे गेलं तर स्लिंग बॅगची फ्लॅप काढलेला होता आणि चेन ओपन होती. म्हटलं काय गेलं आणि बघते तर आत पाकिट नाही, पैसे जे सुट्टे ठेवले होते ते नाहीत, काहीही नाही. आणि माझी जी हालत खराब झाली, जे रडारड सुरुवात झाली, आता मी काय करू. नशिबाने पासपोर्ट मी घरात ठेवला होता, तिथे म्हणजे घरात म्हणजे हॉटेलमध्ये ठेवला होता, पण अदरवाईज माझी वाट लागली असती. मग देन सगळे रात्रीत फोनाफोनी झाली, सगळे बँक अकाउंट्स पहिले ब्लॉक केले गेले, ते केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी अतिशय लाजिरवाणी गोष्ट घडली. हॅलो बाबा, पैसे पाठवतात मित्राच्या अकाउंटवर, माझं सगळंच ब्लॉक झालंय, ते काहीच करू शकत नाही. बोलले ठीक आहे मी पाठवतो. आणि असं करून प्रवासही म्हणजे असेही डेंजर प्रवास घडलेत. भारतात आल्यावर कॅबवाल्याला चुकून युरो दिले गेले, डॉलर दिले गेलेत आणि घाई येलो तर तू साईन आहे खऱ्या ट्रॅव्हलरची, जो बाहेरची करन्सी काढून आपल्या इथे देते. दिले आणि ते म्हणतो की मॅडम पैसा. म्हटलं दिया ना. अरे नाही दिया. म्हटलं नाही दिया है. ये क्या है, ये कौन है, ये तो गांधीजी नहीं है. असं करायला लागला. म्हटलं आंटी ते त्यांचे गांधीजी तिकडचे. असं करत तेही करन्सी वगैरे. सो अशा खूपशा गोष्टी या सगळ्याशा घडत असतात. तू शर्मिष्ठा कधी सोलो ट्रॅव्हल केलंयस का, एकटी फिरलीयस का कुठे, किंवा तुला जायला आवडेल का? सोलो ट्रिपला जर जायचं म्हटलं तर मला हिमाचल प्रदेशामध्ये जायला आवडेल. आणि हिमाचल प्रदेशमध्ये स्नेहा आता तिथे जाणार होती, स्पिती व्हॅली, राईट. सो स्पिती व्हॅलीला मला नक्कीच जायला आवडेल तिथे, जर मी कधी सोलो ट्रिपला गेले तर. पण भारतात मला वाटतं तू अनेक ठिकाणी गेलीयस, बरंच काही तू पाहिलंयस, पण एक अतिशय वेगळा एक्सपिरियन्स सुद्धा तुला आलेला आहे. आणि तो देखील मला वाटतं शूटसाठीच, की कुठल्या नोमॅन्स लँडला जाऊन तू शूट केलं. याच्याबद्दल सांग, कारण हे भन्नाट आहे अगदी. ऍक्च्युली एक फिल्म होती परेश मुखर्जी यांची, भापा की भय कथा. भापा, भारत पाकिस्तान की भय कथा. आणि ती शूट करायला आम्ही याला गेलो होतो, पंजाबमध्ये गेलो होतो. आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना मी पंजाबमध्ये राहिले होते, अमृतसरमध्ये राहिले होते. सो अमृतसरच्या आजूबाजूचं, अमृतसर मधले बरेचसे बॉर्डर्स आणि कनेक्टेड आहेत, तिथेही जाऊन आम्ही शूट केलं. एकदा असं झालं होतं की 6:30चं कॉल टाईम होतं. बरं तिथे नॉर्मली काय होतं की शूटला जेव्हा आपण सकाळी जातो तेव्हा जर नाश्ता येतो तर तो मी प्रिफर करते की बाबा इडली खाऊया, डोसा खाऊया, काहीतरी तेलकट नको. तिथे खाली उतरले म्हणजे आज क्या है नाश्ते के लिए, तर ते त्यांचं सुरू झालं की अरे आज तो छोले भटुरे है. म्हटलं क्या है, म्हटलं भाई सकाळ सकाळ तो तळतोय तेलात एवढे एवढे भटुरे. मी म्हटलं भाई हे कसं काय सकाळी काय एवढं थंडीमध्ये आपण कसं खायचंय. पण बिलीव्ह मी की त्या थंडीत ते छोले भटुरे इतके व्यवस्थित खाल्ले गेले आणि ते व्यवस्थित पचले. ते एक तिकडे झालं. आणि तिथे व्हॅनिटी मधनं हे सगळं खाल्ल्यावर मी आता एक फायनल टचअप करायला म्हणून व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाणार, तर तिथे ना खाडथाड थाड थाड खाट खाट थाड काहीतरी आवाज आले. म्हटलं हे कसले आवाज येत रे, काय आहे, काय चाललंय. अरे नहीं वो ना उधर से इधर वो उनका ना फायरिंग हो रहा है. म्हटलं क्या, म्हटलं पळा इथून, पहिले पळा. सो त्या दिवशी जे काही मी व्हॅनिटीमध्ये चढले, म्हटलं आवाज गेला या उतराखाली, आवाज गेला या उतराखाली, अशी कंडिशन होती. त्याच्यानंतर नोमॅन्स लँडला, म्हणजेच नोमॅन्स लँड म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की बॉर्डर आपली, त्यांची बॉर्डर, आणि त्याच्यामध्ये एक जागा आहे ज्या जागेवर दोघांपैकी जाण्यासाठी खूप परमिशन्स घ्याव्या लागतात. बऱ्याच तिथे पंजाबमध्ये बरेच शेतकरी आहेत, त्यांच्या शेती आहेत तिथे. सो त्यांना आय कार्ड दाखवावं लागतं, खूप सिक्युरिटी चेक होतं आणि मग त्यांना त्या नोमॅन्स लँडला पाठवतात. तर नेमकं त्या नोमॅन्स लँडला माझं शूट होतं. सो तिथे उभं राहिल्यानंतर ना असं इकडच्या कोपऱ्यात मला ते असं सगळे असे ते टॉवर असतात ना, आणि टॉवरवर आपले जवान, त्यांचे जवान जे उभे असतात ते दिसत होते. इथून बंदुका, तिकडून बंदुका. म्हटलं आता जर इथे काहीतरी घडलं तर इथून पळायलाही चान्स नाहीये. सो इतके फास्ट आणि भराभर टेक
आम्ही तिथे केले आणि आम्ही तिकडून निघालो. बट अमृतसरचं गोल्डन टेम्पल, तिकडचा कडा प्रसाद, सो जसं आपण म्हणतो की आपल्याकडे सत्यनारायणाचा प्रसाद एरवी आपण शिरा बनवतो, पण तो प्रसाद ज्या दिवशी, जो पूजेच्या दिवशी बनतो, तो कधीच बनत नाही. तसा कडा प्रसादचं मी फुल रेसिपी वगैरे सगळं करून आले. युट्यूबवर माझं एक चॅनल आहे, त्याच्यावर मी तो कडा प्रसाद दाखवला, पण कसा बनवायचा, काय करायचा. पण ऑब्व्हियस आहे की ती टेस्ट तिकडची जी येते ती नक्कीच त्या ह्याला नव्हती. पण तिकडेही गेल्यावर नाही खूप छान वाटलं. अमृतसरला एक 150 वर्ष जुनं जिलबीवाल्याचं दुकान आहे, जे याच्या जवळ आहे, मंदिरापासून जवळ आहे, आतल्या गल्लीत आहे. असं खूप असं कळकट्ट मळकट्ट दुकान आहे, म्हणजे असं फार काही ग्रेट असं आहे असं नाही, पण काय कमाल जिलब्या मिळतात तिकडे. आणि वा, ते आणि बाहेर पडल्यावर त्या सगळ्या लाईनींमध्ये रात्री मिळणारं दूध, सो ते जिलबी आणि दूध हे असं करून सगळी वजन वाढवण्याची कामं मी तिकडून करून आले. शिवाय तिकडे ब्रादा ढाबा असं काहीतरी एक आहे, 2 भाऊ आहेत त्यांचे, आता त्यांच्यामध्ये डिस्प्यूट्स आहेत, सो ते दोन्ही शेजारीच आहेत, त्यांचे हॉटेल्स आहेत. पण तिकडचं बिलीव्ह मी, वांग्याचं भरीत, तेही साजूक तुपातलं. पहिले मला असं झालं की तेलात करतो, तुपातलं काय भरीत आहे, आणि पण ते आउटस्टँडिंग होतं, म्हणजे कमालीचं. मलाच भूक लागायला लागली, पण एक म्हणजे मी फूडी असल्यामुळे बऱ्यापैकी मला तिकडचं ते, मी असं म्हणते की व्हेज असल्यामुळे मला त्या गोष्टी एक्सप्लोर पण त्या केल्या. लस्सी, पूर्वी मला असं वाटायचं की हे कसं काय सांगतात ते लोक की लस्सी इतना बडा बडा ग्लास, एवढा, म्हटलं ह्यांच्या लस्स्या प्यायला गेलो तर आपल्याकडे जी दादरला लस्सी मिळते ती घट्ट आहे आणि भरपूर वर मलाई आणि घट्ट आहे. एवढ्या मोठ्या स्टीलच्या ह्याच्यामध्ये कसे काय हे पीत असतील. सो ज्या वेळेला मी अमृतसरला जात होते, तो वाया हरियाणा गेले होते, तो हरियाणाला मध्ये मी थांबले होते. तिकडे हवेली नावाचं एक मोठं हायवेवर हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, त्यांच्याकडे तो ग्लास आला आणि मग मला कळलं की ते लस्सी म्हणजे त्यांच्याकडे आपल्या भाषेत गोड ताक, दॅट इज कॉल्ड लस्सी त्यांच्या ह्याच्यात. पण ते थोडंसं थिक असतं, पण आपण जेवढी आपल्याकडे लस्सी घट्ट पितो किंवा काही ठिकाणी चमच्यानी खावी लागते, तशी वाली त्यांच्याकडे नसते. सो बऱ्याच ठिकाणी गेल्यावर हा फरक कळतो तिकडचा. तू अमृतसर बद्दल बोलत होती आणि तिथेच गोल्डन टेम्पलला लोक मन्नत मागायला जातात, तिथे आपण प्रेयर करतो आणि परत तिथे जाता यावं, परत यावं, किंवा काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं व्हावं ह्याचं होतं. असं तुझ्या बाबतीत कुठे झालं का की तू कुठे गेलीस, तिथे तू एखादी दुआ घेतली, कुठे प्रेयर केलीस आणि परत तू जाऊन तिथे ही फुलफिल झाली म्हणून परत आता मी माथा टेकायला आले, असं झालंय का? येस, झालंय. इस्रायलला. सो इस्रायलला एकदा आम्ही नाटकासाठी गेलो होतो, नाटकाचा प्रयोग होता आमचा, आणि तिकडे जेरुसलेम नावाचं एक ठिकाण आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म त्या जेरुसलेम ठिकाणी झाला असं म्हणतात. सो ते पवित्र ठिकाण आहे आणि तिकडे एक वॉल आहे, म्हणजे लिटरली दगडी अशी दगड अशी वॉल आहे, विलिंग वॉल. सो तुम्हाला एक तर तिकडे जाऊन ना बरेच त्यांचे लोक, ज्यूज लोक आहेत तिकडे, ते बरेच त्यांचं वाचत बसले आहेत, सगळं करतात. म्हटलं हे काय आहे, तर तिकडचे जे ऑर्गनायझर्स होते त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे तुम्ही इच्छा लिहायची, तिथे चिठ्ठी मिळते, ते कागद मिळतो, ते इच्छा लिहायची, चिट बनवायची, आणि ते जे दगड आहेत हे त्याच्या भेगांमध्ये ती खोचायची, आणि मग तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेयर करा की काय हे करायचंय ते तसं. मी म्हटलं एका चिठ्ठीत थोडी ना आपलं काम होते, आपल्याला स्पायरल बाइंडिंगचं भूक लागेल. हावरी माणूस हावरट असतो, ते तसं झालं. मी म्हटलं पण जाऊ दे, तरी आपण काहीतरी करूया. आणि माझं असं झालं की फर्स्ट टाइम मला प्रोड्यूस मध्ये मला इव्हेंट प्रोड्यूस करायचा होता स्वतः, आणि जी माझी सुरुवात होती खूप आधी, आणि हे मी परत सेम 2011चं वगैरे मी सांगते. तर त्यावेळेला मग मी तिथे चिठ्ठी लिहिली, आणि त्या चिठ्ठीत हे मी लिहिलं की पुढच्या वर्षी मला इथेच यायचंय, स्वतः प्रोड्यूस करून आणलेले शोज घेऊन इथे यायचंय. सो मी हे सगळं लिहिलं, ती चिठ्ठी हे केली आणि तिथे टाकलं, आणि मग तिथे नमस्कार केला की मग मी हक्काने आणि आग्रहाने परत इकडे येईन डोकं टेकायला म्हणून. आणि मी ते केलं. बिलीव्ह मी,
पुढच्या वर्षी मी स्वतःचे प्रोड्यूस केले, तिकडे 4 शोज करणार Wow. होते. ते तिथे इतके आवडले की 4चे 8 झाले आयत्या वेळेला. आणि एका दिवशी एकच घडणार होता, तर एका दिवशी 2-2 घडायला लागले. आणि ज्या दिवशी आमचं फ्लाईट होतं रात्रीचं, त्या दिवशी सुद्धा ऑन डिमांड आम्ही सकाळी शो करून आलो. सो तो इतका चांगलं हे झालं. आणि मी पुन्हा त्या विलिंग मॉलला गेले आणि तिकडे नमस्कार करून बोलले की थँक्यू. की कधी कधी काय होतं, तुम्ही बऱ्याच गोष्टी मागता आणि मागितल्यानंतर पुढच्या परत मागतच राहतो, पण कधी थँक्यू म्हणायला जात नाही की मला हे मिळालं. लाईक की मी स्वामींचं मी खूप करते. सो मला हे फार सांगायला आवडेल की जिथे म्हणजे अक्कलकोटला जर गेलो आणि मी मागितलं की नाही पुढचं वर्ष जरा छान होऊ दे, तर जेव्हा जेव्हा मला अवॉर्ड्स मिळालेत किंवा काय, तर मी फक्त ते दाखवायला, जसे आपण आई वडिलांना दाखवतो की हा बघा मला मिळाला अवॉर्ड. सो हे फक्त राहिला. सो मला असं वाटतं की कधी कधी नुसतं थँक्यू म्हणणंही तिकडे गरजेचं असतं. मला असं वाटतं देव काय सगळ्यांचा एकच आहे. वेगवेगळे फक्त जाती धर्म आहेत म्हणून आपण त्यांना वेगवेगळी नावं देतो, पण बाकी तर सगळं तो एकच आहे. त्यामुळे मी सेम तिकडे जाऊन जी लोक ज्या पद्धतीने माथा टेकत होते, ज्या पद्धतीने ते करत होते, तर मला त्यांची प्रेयरही येत नव्हती, पण ती मी शिकले. थोडंसं शिकून तेव्हा ते डोकं टेकलं, हे केलं. सो ते मजा आली. खऱ्या अर्थाने तिथलं कल्चर तू एक्सपिरियन्स केलंस. हो, त्याच्यात तू अगदी आपण म्हणतो ना इमर्सिव्हनेस आजकाल जो आहे तो खराच तू एक्सपिरियन्स केला. आणि थँक्यू म्हणायला गेली किती छान गोष्ट आहे. खूपच छान आहे. तू शर्मिष्ठा एवढी फिरतेस, अनेक वर्ष तू जाते, तर ह्या प्रवासात अनेक लोक तुला भेटले असतील, अनेक आपण म्हणतो तशी कॅरेक्टर्स भेटले असतील. सो असा एखादा कोणी कॅरेक्टर भेटलं का की ह्याला जसं डेस्टिनेशनला बघून वाटलं की इथे आपण मूवी करावी किंवा काय, तसं एखादं कॅरेक्टर दिसलं ज्याला बघून तुला वाटलं अरे हा आपल्या मालिकेत म्हणा किंवा सिनेमात आलाच पाहिजे? कॅरेक्टर्स असे नाही, म्हणजे हुबेहूब असं नाही मी म्हणू शकत, पण हा काही काहींची लकब असते, काही काहींचं घेण्यासारखं असू शकतं. तर ते मला तिकडून बऱ्यापैकी काही गोष्टी अशा मिळतात. असे बरेच कॅरेक्टर्स मिळतात की जे आपल्याला ना काहीतरी, म्हणजे एक जण होता जो तर मला वाटतं पंजाबलाच भेटला होता, कारण मला काहीतरी माहिती नाही, पण काही झालं तरी हांजे 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 हांजे. म्हणजे आता मी जर तुला जर मी असं सांगितलं की तू मला काहीतरी सांगितलं की मी ना इकडे गेले होते, तिकडे गेले, हांजे 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 हांजे, आणि ह्याच सुरामध्ये. मग परत मी तिकडे पण गेलेले, इथून इथे पळाले, हांजे 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 हांजे. म्हटलं अरे थांब, माझं पुढचं ऐक, काय म्हणणं आहे माझं किंवा काय. किंवा शेवटचं एखादं वाक्याचं रिपीट करणं, ते त्या पद्धतीने. म्हणजे तू जर काही बोलली तर अशी एक बाई भेटली होती की ती म्हणाली की मी जर म्हणाले की ती ना शेवटचं रिपीट करायची, शेवटचा शब्द रिपीट करायची. आणि असं होतं की मी म्हणाले की मी ना तिथे गेले होते, गेले होते, आणि मग मी तिकडून आले असं. आणि मी म्हटलं असं काही बोलतीये म्हटलं. सो ती ना, मग मी तिलाही सांगितलं, आता हे बघ, हे सगळं झालं की नाही? हो झालं की नाही. मग आता काय करायला पाहिजे? मला पहिल्यांदा चुकलं तर नेक्स्ट टाइम आहे का? सो असे अनेक काही गोष्टी असतात की ज्या कुठे ना कुठेतरी कदाचित एखाद्या पडद्यावर आम्हाला दिसायला लागतील, कदाचित दिसतीलही. सो कुठे काही वापरता आलं तर नक्कीच आम्ही त्याचा वापर ऍक्टर्स म्हणून डेफिनेटली सगळे करतात. जे आपले व्ह्युअर्स आहेत, जे बघतायत आणि ज्यांना ट्रॅव्हल करायचंय, त्यांना शर्मिष्ठाकडून काही टिप्स ऐकायला आवडतील. सो काही टिप्स आहेत का तुझ्या ट्रॅव्हलसाठी की हे केल्याने म्हणजे सोयीचं होतं, किंवा तू ट्रॅव्हल करताना काही गोष्टी करते की ज्यांनी तुला फायदा झाला? मला असं म्हणायचं आहे की ट्रॅव्हल माझ्या आयुष्यामध्ये इज अ बेस्ट मेडिसिन टू ओव्हरकम युअर स्ट्रेस, ओव्हरकम जो करेल तुमच्या रेग्युलर इवन रिलेशनशिपमधलं सुद्धा अप अँड डाऊन जे असतील, तर ते सुद्धा आय एम नॉट सेईंग की डिवोर्स आणि एवढं मोठं, पण जनरल सुद्धा तुम्ही कंटाळता, काहीतरी करता. फॉर एक्झाम्पल की मी असं म्हणेन की जर मी घरात पण कंटाळले तर ठाण्यामध्ये गोखले रोड नामक एक ठिकाण आहे. काहीही नाही केलं आणि मी गोखले रोडवर फक्त जाऊन फिरून आले तरी
बरं माइंड ना वाटतं. फ्रेश होतं. काही विकत घ्यायचं नाहीये, पण त्या रोडची ती मजा आहे, त्या जागेची ती मजा आहे. त्यामुळे मी नक्कीच सांगेन की प्लीज ट्रॅव्हल अशाच पद्धतीने करा. त्याच्यासाठी हे बघू नका की प्रत्येक वेळेला कोणत्या तरी मोठ्याच ठिकाणी जायचंय. माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, पण त्याच्या आधी आपण एक कळसुबाई पण मोठा आहे त्याच्यापेक्षा, पण त्याच्यापेक्षा छोटे छोटे पण अजून काही डोंगर चढूया की. त्याचप्रमाणे मोठीच ट्रिप इंटरनॅशनलच करायची केली तर ती, नाही तर कोणतीच नाही. असं ठेवून काहीच उपयोगाचं नाहीये. तुम्ही लोणावळा, महाबळेश्वर असेल किंवा तुमचं माथेरान असे काही जवळचे डेस्टिनेशन असेल ते सुद्धा तुम्ही करा. कारण ते तुमचं गेम चेंजर म्हणतो ना, तसं ते गेम चेंजर ठरू शकतं. बाहेर कुठल्याही देशात गेल्यानंतर त्यांचे रूल पाळणं हे फार गरजेचं असतं. रादर माझं असं म्हणणं असतं की तुम्ही तुमचा एरिया सोडल्यास बाहेर कुठेही शेअर बनायला जाऊ नका. बऱ्याच लोकांना अशा फार सवयी असतात की मी इथे करतो तर मी तिकडे का नाही करू शकत वगैरे. ते करू नका. खरं तर ते आपणही आपल्या ह्याच्यामध्ये करू नये. जेव्हा गरज आहे तेव्हाच तुमच्या आतला वाघ जागा झाला पाहिजे, तेव्हाच त्याला जागा करा. एरवी झोपलेलाच बरा तो. तर ते व्हायला पाहिजे. त्यामुळे मी असं म्हणेन की नियम पाळा. छान दुसऱ्या देशात, दुसऱ्या शहरात जाऊन जगा. तिकडची जागा जाऊन ना खराब करू नका. मुळात तिकडे जाऊन आपलं जेवढं आपण स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो तसं तेही तिकडे स्वच्छ ठेवा. पण ट्रॅव्हल हे रामबाण उपाय आहे आयुष्यात कोणत्याही गोष्टीवर. तर चिडल्यावर सुद्धा गाडी काढून निघतोच की कुठेतरी. काही त्याला राग आला, निघालो. मग भले ते कोपऱ्यावर काय असेल ना, पण ते छोटंसं ट्रॅव्हलच झालं की नाही. सो त्याची लेंथ वाढवूया. माझं तर असं म्हणणं आहे की एक डेस्टिनेशन फिक्स करा आणि त्याच्यासाठीचे तुम्ही पैसे लहानपणी आपण ते करायचो, पण ते आपण आजही करू शकतो की पिगी बँक करूया आणि त्याच्यामध्ये ते आपण जमा करायला लागूया. ते जमा करा आणि एक टार्गेट ठेवा की या तारखेला मला कुठेतरी जायचंय आणि जितके पैसे जमतील त्यावेळेला त्या पैशांमध्ये आपण कुठे जाऊ शकतो तेवढं. तर ऑफकोर्स पण ते तेवढे पैसे जाऊ बाहेर कुठेतरी असं पण असायला पाहिजे. नाही तर माझे ट्रोलर्स म्हणतील की मग आम्ही 1 रुपया ठेवू का. पण माझा बोलण्याचा हेतू हा आहे की एक अमाऊंट फिक्स करा जी तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी वेळ देणं भयानक गरजेचं आहे. तुमच्या फॅमिलीला वेळ देणं फार गरजेचं आहे. कारण जे काही आपण बाहेर जगतोय बाहेरच्या लाईफमध्ये, त्याच्यावर ज्या काही जखमा बाहेरची लोक येऊन करण्याचा प्रयत्न करतात, इमोशनली असतील किंवा तुमच्या कामाच्या बाबतीत पॉलिटिक्स खेळून असतील, तर त्याच्यासाठी बेस्ट मेडिसिन हे तुमचं फॅमिली आणि त्या फॅमिली बरोबर ट्रिप. आणि काही नाही वाटत आहे, त्या फॅमिलीनेच कंटाळा आलेला असेल तर सोलो ट्रिप. फ्रेश व्हा. बॅटरी, मी असं कायम म्हणते, बॅटरी लो झालेली आहे तुमची मोबाईलची स्वतःची बॅटरी, सो रिचार्ज. सो तुमचं चार्जर ते डेस्टिनेशन असू शकतं. सो तुम्ही तुमचं चार्जर शोधा कुठे आहे आणि तिकडे चार्ज व्हायला निघून जा. फारच छान शर्मिष्ठा. म्हणजे बरं वाटलं आणि मजा पण आली. मला वाटतं सगळ्यांनी आपण रिचार्ज व्हायलाच हवं. करेक्ट. आपण हा एपिसोड आता संपवतोय, पण जाता जाता तू आता पुढे रिचार्ज करायला कुठे कुठे जाणार आहे, हे तुझ्या ट्रॅव्हल बकेट लिस्टच्या काही गोष्टी सांगा मला. कुठे जावं असं वाटतं? येस. माझं एक चार्जर ठेवलेलं आहे राजस्थानला, तिथे जाऊन मला चार्ज व्हायचं. दुसरं राजस्थानमध्ये पण स्पेसिफिकली माझं हे एक खूप म्हणणं असतं, जे मला असं वाटेल की प्रत्येकाने ट्राय करा की 5 दिवसांच्या जर मी ट्रिपमध्ये जात असेल, 5 दिवसाच्या ट्रिपला जात असेल, तर त्यातला किमान 1 दिवस हा थोडा लॅविश आणि हॉटेलमध्ये कोणत्या तरी बुक करावा आपण. की कारण काय असतं, ते लॅविश जगण्यासाठीचे पैसे पण असणं फार गरजेचं असतं. कारण सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं आणता येत नाही. त्यामुळे नुसतं ट्रॅव्हल करणं पण हे आहे का, तर नाही. ते बजेटमध्ये पण आणणं तितकंच गरजेचं असतं. आणि त्यामुळे मी ते फार करते की माझी इच्छा असते की 1 किंवा 2 रात्र अशा पाहिजेत की ज्या लॅविश, बाकी सगळ्या आपल्या नॉर्मल हॉटेल, नॉर्मल परवडणारं असं आणि छान स्वच्छ अशा ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला राजस्थानमधल्या
उदयपूरचा एक पॅलेस आहे, मी बघितलाय. तर तो फारच मस्त पॅलेस आहे. तर मला त्या पॅलेसमध्ये जाऊन एक दिवस राहून यायचे आणि अच्छा. बाकी सगळं ऑफकोर्स मला राजस्थान आणि उदयपूर सगळं एक्सप्लोअर करायचंय. ते एक आहे. त्याच्यानंतर मी केरळ आत्ताच ऍक्च्युली केलं. मला केरळ करायचं होतं, पण ते पण माझं हाऊस बोट आणि हे ते सगळं माझं झालं. पण भारतात बघायला गेलं तर मला आत्ता इमर्जन्सी लेवलवर मला राजस्थान एक्सप्लोअर करायचंय. त्याच्यानंतर कोस्टल इमर्जन्सी लेव्हलवर इमर्जन्सी लेवलवर जायचंय मला. त्याच्यानंतर कोस्टल कर्नाटक, मला तो तिकडचा जो अजून काही भाग असेल तिकडचा, तर तो मला एक्सप्लोअर करायला आवडेल बिकॉज ऑफ त्याचं फूड. कारण मला ते ओला नारळ किंवा साऊथ इंडियन आणि असं बऱ्याच ठिकाणी मला आवडतं खायला. तर त्यामुळे मला ते एक्सप्लोअर करायला आवडेल. भारताच्या बाहेर जायचं असेल तर ऑफकोर्स माझं जपान, आणि तेही मला वाटतं मे का एप्रिल महिन्यामध्ये त्या सीझन ते फुलांचा जो असतो चेरी ब्लॉसम, तर ते मला वाटतं तेव्हा असतो. तर त्या काळात मला तिकडे जपान मला एक्सप्लोअर करायचं आहे, तिथे जायचं आहे. आणि जिथे ते आईस क्रशर क्रूज, आईस ब्रेकर आईस ब्रेकर क्रूज फिनलँडची, ते. आणि मला वाटतं ते नॉर्दर्न लाईट ते पण तेव्हाच सो हे तर माझे हे इमर्जन्सीवर नाहीये, पैसे नाही. ऑस्ट्रेलियामध्ये माझं लहानपणापासूनचं एक स्वप्न आहे. मला कांगारू बघायचा आहे. माझा प्रचंड फेवरेट प्राणी आहे तो. मला त्याला टणाटणा उड्या मारताना बघायचं आणि त्याच्या ढोलीतलं एक ते बाळ. काय फॅसिनेशन आहे मला माहिती नाही. हे खूप चाइल्डिश वाटेल, पण मला लहानपणापासून चित्रात बघतो ना कांगारू, तर ते कांगारूला उड्या मारताना बघायचंय. खरा कांगारू बघायचाय मला. त्यामुळे आता आई बाबा पण गेले होते तेव्हाही त्यांना मी म्हटलं की या बाबांनी मला तेच विचारलं काय आणू, म्हटलं कांगारू आणा एखादा. पण तर ते आहे. थँक्यू सो मच शर्मिष्ठा. एकतर आज तू इथे आलीस, एवढं काही तू पर्सनली सुद्धा शेअर केलंस आमच्या बरोबर, तुझी लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्सेस शेअर केलीस, आणि तुझी ही फ्युचर बकेट लिस्ट मला वाटतं येत्या काही काळात, काही वर्षात नक्कीच ती फुलफिल होईल. अगदी आईस ब्रेकर क्रूज पर्यंत अशी आपण आज इथे म्हणजे इच्छा करूया, आणि नक्कीच ती पूर्ण होईल हे मला वाटतं. तुझे हे सगळे अनुभव जे आहेत ते आमचं एक मेमरी बुक आहे, त्याच्यात आम्हाला नक्कीच लिहून घ्यायला आवडेल. सो आपण ते नक्कीच लिहून घेऊ. आणि थँक्यू अगेन. थँक्यू सो मच. थँक्यू. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि बघत राहा वीणा वर्ल्डचा अराउंड द वर्ल्ड. सो आजचा एपिसोड होता अराउंड द वर्ल्ड विथ शर्मिष्ठा राऊत देसाई. असंच परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि परत फिरूया अराउंड द वर्ल्ड. थँक्यू.